हालेलुया, बोलिए हालेलुया, 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 हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में आप सबका स्वागत करती हूँ। प्रभु को धन्यवाद देती हूँ। प्रभु आज हमें उपवास प्रार्थना में लेकर आए हैं। देवाला धन्यवाद की देवाला आपल्याला उपवास प्रार्थना घेऊन आला। आओ हम आज का वचन निकालेंगे। तरी आपण आजचं वचन काढूया। हम लोग निकालेंगे दूसरा सैमुएल अध्याय 6 अध्याय 6, सेकंड सैमुएल दूसरा शमूएल चैप्टर 6 अध्याय 6 हम उसका 1 से लेके 23 तक पढ़ेंगे। 1 ते 23 पर्यंत आपण वाचू। सेकंड सैमुएल दूसरा शमूएल अध्याय 6 अध्याय 6 उसका 1 से 23 तक। 1 ते 23 पर्यंत। पहला वचन मैं पढ़ूंगी, दूसरा आप पढ़ना पहिलं वचन मी वाचा, दुसरं तुम्ही वाचा और 23 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। आणि 23 वचन आपण सर्वजण मिळून वाचू। आओ हम खड़े हो जाएंगे, हे आपण सर्वजण उभे खड़े राहूया होकर प्रभु का वचन। आणि उभं राहून आपण देवाचं वचन वाचू। सेकंड सैमुएल दूसरा शमूएल अध्याय 6 अध्याय 6 कोई बैठा हुआ दिखाई दे तो उठ खड़ा करना। फिर दाऊद ने एक और बार इस्राएल में से सब बड़े वीरों को और 30,000 जो लोग थे इकट्ठा किया। येहूदातील बाला येथून देवाचा कोष आणावा म्हणून दावीद आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना घेऊन गेला। करुणामय असलेला सेनाधीश परमेश्वर याच्या नावाचा हा कोष। तब उन्होंने परमेश्वर का संदूक एक नई गाड़ी पर चढ़ाकर टीलों पर रहने वाले अबीनादाब के घर से निकाला और अबीनादाब के उज्जा अहियो नामक के 2 पुत्र नई गाड़ी को हाँकने लगे। त्यांनी देवाच्या कोशाखाली ती गाडी टेकडीवरील अभिनदाबाच्या घरातून बाहेर काढली। अहियो या कोशापुढे चालत होता। दाऊद और इस्राएल का समस्त घराना यहोवा के आगे सेनावर की लकड़ी के बने हुए एक प्रकार के बाजे और वीणा, सारंगी, डब, डमरू, झांझ बजाते रहे। नाकोराच्या फळ्याजवळ ते आले तेव्हा बैलाने रोगाखाली म्हणून उज्जाने देवाचा कोश लांब करून धरला। तब यहोवा का कोप उज्जा पर भड़क उठा और परमेश्वर ने उसके दोष के कारण उसको वहाँ ऐसा मारा कि वो वहाँ परमेश्वर के संदूक के पास मर गया। परमेश्वराने उज्जाला तडाखा दिला म्हणून दावीद पार किल्ला झाला। त्याने त्या ठिकाणाचे नाव पेरेस उज्जा म्हणून ठेवले। ते नाव आजवर चालत आहे। और उस दिन दाऊद यहोवा से डरकर कहने लगा, यहोवा का संदूक मेरे यहाँ कैसे आए? दावीद परमेश्वराचा कोश दावीदला घेऊन जाण्यास सगळं होईना। त्याने तो ओबेदोम गीती याच्या घरी एका बागेत नेऊन ठेवला। यहोवा का संदूक गतवासी ओबेदोम के घर में 3 महीने रहा और यहोवा ने ओबेदोम और उसके समस्त घराने को आशीष दी। परमेश्वराने ओबेदोम याच्या घराण्याला वरच्या सर्वस्वाला बरकत दिली असे दावीद राजाला कोणी सांगितले। तेव्हा दावीदाने जाऊन देवाचा कोश ओबेदोमाच्या घरून दावीदपुरात मोठ्या आनंदाने आणला। जब यहोवा का संदूक उठाने वाले 6 कदम चल चुके तब दाऊद ने एक बैल और पाला पोसा हुआ बछड़ा बलि कराया। दावीद सणाचे एकूण गंभीर परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला। यूं दाऊद और इस्राएल का समस्त घराना यहोवा के संदूक को जय जयकार करते हुए नरसिंगा फूंकते हुए ले चला। परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या तिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत पागळत आहे हे पाहिले तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला। लोग यहोवा का संदूक भीतर ले आए और उसके स्थान में उसके सब तंबू में रखा जो दाऊद ने उसके लिए खड़ा कराया था। दाऊद ने यहोवा के सम्मुख होम बलि और मेलबलि चढ़ाए। होम बलि व शांतपणे अर्पण केल्यावर दावीदाने सेनाधीश परमेश्वर याच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला। तब उसने समस्त प्रजा को अर्थात क्या स्त्री क्या पुरुष समस्त इस्राएल के भीड़ को लोगों को एक रोटी, एक टुकड़ा मांस और किशमिश की एक टिकिया बंटवा दी। तब प्रजा के सब लोग अपने अपने घर चले गए। आपल्या घरातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद बोलत आला तेव्हा शौलाची कन्या दावीदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोलला होतो जसे आज इस्रायलच्या महाराजांनी आपले दास व दासी यांच्यासमोर आपले शरीर उभे केले तेव्हा इस्रायलचे महाराज किती वैभवशाली दिसले। दाऊद ने मीकल से कहा, यहोवा जिसने तेरे पिता और उसके समस्त घराने के बदले में मुझको चुनकर अपनी प्रजा इस्राएल का प्रधान होने के लिए ठहरा दिया है, उसके सम्मुख में ऐसा नाचा और मैं यहोवा के सम्मुख इसी प्रकार नाचा करूंगा। मी यापुढे तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल, पण ज्यांना तू दासी म्हणते त्या माझा आदर व गौरव करेल।
23 वचन हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। शौलाची कन्याची घडलीला मरेपर्यंत नाही म्हणजे कोई सरकार नाही। आमीन। आओ हम परमेश्वर के जी वचन के लिए प्रार्थना करेंगे। पवित्र पिता, हम आपको धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए सहायता करना। वचन का मीनिंग, वचन का अर्थ समझने के लिए तुम मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। सब कुछ आपके हाथों में ही है, आगे का पूरा समय आपके हाथों में है। यीशु के नाम से पिता प्रार्थना करते हैं, किसी को नींद आने नहीं देना, वचन ध्यान से सुनने के लिए मदद करना, भय रखना इनके अंदर और आदर मान सम्मान तुझे देने के लिए सहायता करना, यीशु के नाम से आमीन। बैठ जाएंगे, खाली बैठते हैं। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम लोग सैमुएल के सेकंड पत्री हम देख रहे हैं जो सैमुएल ने खुद लिखी है आणि शौमिलाचा दुसरा अध्याय आपण पाहत आहोत जे शौमिलाने केलेला आहे। और हम देखते हैं यहाँ हम देख रहे हैं कि दावीद राजा बना है आणि ते आपण पाहत आहोत की दावीद हा राजा बनलेला आहे। दावीद राजा बन गया। अभी देखो, जब अक्सर जब कोई राजा बनता है तो उसके पास महल हो जाता है, उसके पास पैसा आ जाता है, बहुत कुछ आ जाता है। आणि दावीद राजा बनलेला आहे आणि अक्सर जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा लोक राजा बनतात तेव्हा त्यांच्याजवळ महल येतं किंवा खूप सारी धनसंपत्ती त्यांच्याजवळ येते। लेकिन जब दावीद राजा हुआ, पण जेव्हा दावीद राजा झाला, हम पढ़ सकते हैं 5वें अध्याय में, आणि 5वें अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता। 5वें अध्याय में आप देख सकते हैं कि वो यहूदा और इस्राएल दोनों देश का, यानी दोनों पूरे इस्राएल का वो क्या हुआ, राजा बना। आणि तुम्ही 5व्या अध्यायामध्ये पाहू शकता की यहूदा आणि इस्रायल दोन्ही देशाचा पराजय झाला। लेकिन वह उसने सबसे पहले क्या किया, परमेश्वर की खोज किया। आणि सर्वात पहिले त्यांनी काय केलं, देवाचा शोध केला। लोगों के पास पैसा आता है, लोकांच्या जवळ पैसे नाम आ जाता है, त्यांच्याजवळ नाव येतं, कुछ औहदा आ जाता है, कोई स्थान मिल जाता है, आणि खूप मोठं स्थान त्यांना तो भेटतं। सबसे पहले वो घूमने जाते हैं, आणि सर्वात पहिले लोक फिरायला जातात, पैसा उड़ाते हैं, आणि पैसे उडवतात, शॉपिंग को जाते हैं, शॉपिंगला जातात, अहंकार करते हैं, अहंकार करतात, घमंड करते हैं, घमंड करतात। तो इस रीति से। लेकिन दावीद ने ऐसा नहीं किया। पण दावीदाने असं नाही केलं। दावीद जब राजा बना, आणि जेव्हा दावीद राजा हम बनला, देखते हैं कि सबसे पहला पॉइंट परमेश्वर आपको इस अध्याय से ये सिखाता है कि दावीद राजा बनने के कारण उसने सबसे पहले परमेश्वर के मंदिर की, यानी कोष की, जिसे संदूक कहते, उसकी खोज की। आणि जसं आपण तुम्ही पहिल्या अध्यायाच्यानुसार पहिला मुद्दा तुम्ही पाहू शकता की जसं दावीद राजा झाला तर सर्वात पहिले त्याने देवाचा शोध केला, देवाचा जो कोष होता त्याचा त्याने शोध केला। क्या, क्यों उसे कोष की, संदूक की खोज करनी पड़ी? आणि त्याला कोषाचा शोध का करावा लागला? क्योंकि अगर आप पहला सैमुएल में अगर आप पढ़ोगे, आणि पहिल्या शौमिलमध्ये जर तुम्ही वाचलं, जब पैलेस्तियों ने आप निकाल तो तरफ पहला सैमुएल निकाल सकते हैं, आणि पहिल्या शौमिल तुम्ही काढू शकता। और उस समय आणि त्यावेळेस पैलेस्तियों ने युद्ध पुकारा, आणि पहले लोकांनी युद्ध पुकारलं, और युद्ध पुकारने के समय पर आणि युद्ध पुकारल्याच्या नंतर जो एली के जो बच्चे थे, आणि एलीची मुलं होती, फिनहास और उसका दूसरा बेटा, वो क्या हुए, वो उन्होंने क्या किया, वाचा के संदूक को युद्ध की जगह पर लेकर गए। आणि त्या लोकांनी त्यांच्या दोन्ही मुलांनी काय केलं, कराराचा कोष होता त्याला युद्धाच्या ठिकाणी घेऊन गेले। उन्हें ऐसा लगा कि वाचा का संदूक लेकर जाएंगे आणि त्यांना असं वाटलं की जर कराराचा कोष आपण तिकडे घेऊन गेलो तो हम विजयी हो तर जाएंगे। आपण आपल्याला विजय ऑलरेडी मिळेल। परमेश्वर ने उनको हार दे चुका था, क्योंकि परमेश्वर ने अपनी उपस्थिति उनके बीच में से निकाल दी थी। आणि पहिलेच देवाने त्यांची हार निश्चित केली होती, कारण देवाने पहिलेच त्यांच्यामधून स्वतःची उपस्थिती काढून घेतली होती। सबसे पहले मैं आपको बताती हूँ संदूक क्या है। आणि सर्वात पहिले मी तुम्हाला हे सांगते की कोष काय आहे। संदूक परमेश्वर की उपस्थिति है, आणि कोष ही एक देवाची उपस्थिती आहे। इसलिए उसकी उपस्थिति इस्राएलियों के मध्य में रहे, इसलिए पेटी वो लोग बनवाने के लिए कहा था। आणि देवाची उपस्थिती इस्रायली लोकांच्या मध्यभागी असावी म्हणून देवाने त्यांना एक पेटी बनवायला सांगितली उस होती। पेटी में वाचा के 2 पट्टियां रखी गई थी, आणि त्या पेटीमध्ये कराराच्या 2 पाट्या होत्या, जो परमेश्वर ने मूसा को दी थी, आणि जे देवाने मोशेला दिल्या होत्या, सिनाई पर्वत के ऊपर, नारी पर्वत के ऊपर। आणि होरेब डोंगरावर। और वहां से वो 10 आज्ञाओं को, वो जो 2 पत्थर की पट्टियों पर लिखा था, वो उसके अंदर था। आणि ज्या 10 आज्ञाच्या 2 पाट्या होत्या त्या पेटीमध्ये होत्या। हारून की जो छड़ी थी उसको फूल लगे थे और फल लगे थे, आणि अहरोनाची जी काठी होती तिला फळ आणि फूल लागलेले होते, वो भी काठी उसी में थी। आणि ती काठी सुद्धा त्याच्यामध्ये होती। साथ में जो परमेश्वर ने मूसा के द्वारा मन्ना खिलाया था इस्राएलियों को, आणि सोबतच देवाने जो इस्रायली लोकांना मन्ना खायला घातला होता, तो दूसरे दिन तक रखेंगे तो सड़ जाता था, उसमें कीड़े पड़ जाते थे, बदबू आती थी। आणि तो दुसऱ्या दिवशीपर्यंत जर त्याला ठेवलं असतं तरी सडून जायचा, त्याला वास यायचा। लेकिन हम देखते हैं कि वो मन्ना जो दूसरे दिन तक रखने के बाद सड़ जाता था, लेकिन वही मन्ना सोने के बर्तन में रखा गया था, जो कीड़ा नहीं पड़ा था, न सड़ गया था, न बदबू आया था। आणि जो मन्ना दुसऱ्या दिवशी ठेवल्याच्या नंतर सडून जायचा, खराब होऊन जायचा, त्याला वास यायचा, पण तोच मन्ना सोन्याच्या भांड्यामध्ये ठेवला गेला होता आणि तो खराब सुद्धा झाला नव्हता।
तो ये संदूक यानी वो संदूक यानी पेटी, आणि संदूक म्हणजे पेटी. और उस पेटी को सोने का पूरे सोने की उसके ऊपर क्या किया था, आवरण लगाया था. आणि ती जी पेटी होती त्याला पूर्ण सोन्याने मढण्यात आलं होतं. और उसके ऊपर 2 कुरूप रखे थे, आणि त्याच्यावरती 2 स्वर्गदूतों का चेहरा और पंख थे, दयासन जिसे कहते थे. आणि त्याच्यावरती 2 कुरूप होते म्हणजे ज्याला दयासन म्हणतात. उस संदूक को उठाने की आज्ञा सिर्फ लेवियों को थी, याजकों को थी. आणि तो जो कोष होता त्याला उचलण्याची आज्ञा फक्त याजक आणि लेवी लोकांना होती. उनके सिवाय उस लेवी कोष को, उस संदूक को हाथ कोई नहीं लगा सकता. आणि त्यांच्याशिवाय त्या कोशाला कोणीही हात लावू शकत नव्हता. वहाँ पर अन्न लहू छिड़काया जाता था उस संदूक के ऊपर. आणि त्या संदूकावरती त्या कोशावरती लहू शिंपडण्यात तो यायचे. वो लहू छिड़कने का अधिकार सिर्फ महायाजक को था. आणि तो लहू शिंपडण्याचा जो अधिकार होता तो फक्त महायाजकाला ये होता. संदूक जो अति पवित्र स्थान में रहता था, आणि हा जो कोश आहे तो अति पवित्र स्थानामध्ये असायचा. और वहाँ पर अति पवित्र स्थान में एक ही साल में कौन ले जाया करता था, महायाजक जाया करता था. पहले खुद के पापों के लिए लहू बहाता था मेमने का, और बाद में इस्राएली लोगों के लिए एक बलि किया जाता था, ओम बलि मेमना का, और उसका लहू क्या किया जाता था, महायाजक उस दयासन के सामने संदूक के ऊपर छिड़कता था. आणि जो अति पवित्र स्थान होतं त्याच्यामध्ये फक्त महायाजकच जायचा. पहिले स्वतःच्या पापांसाठी तो एक कोकरा कापायचा, त्याच्यानंतर इस्रायल लोकांच्या पापांसाठी तो कोकरा कापायचा, आणि तो जो कोष होता त्याच्यावरती ते लवकर तो शिंपडायचा. उसको 7 बार छिड़कने के लिए कहा था. आणि त्याच्यावरती 7 वेळा त्याला शिंपडायला सांगण्यात आलं होतं. हमारे प्रभु यीशु का खून भी 7 शरीर के 7 भागों में बहाया गया है. म्हणून आपले येशू ख्रिस्ताचं जे रक्त आहे शरीराच्या 7 ठिकाणांहून वाहवण्यात आलेलं आहे. इसलिए प्रियो, ये उसने किए हुए बलिदान है जो 7 जगह पर 7 शरीर के अवयवों पर यीशु का लहू बहाया गया. आणि येशू ख्रिस्ताचं बलिदान आहे की त्याने 7 जागांवरून आपल्या शरीराच्या 7 भागांवरून त्याने आपलं रक्त वाहवलेलं और आहे. इस तरीके से यीशु ने हमारे लिए बलिदान दिया. यीशु हमारे लिए मेमना है. आणि अशा रीतीने येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी बलिदान दिलं, कारण येशू ख्रिस्त आपला हा मेमना आहे. इसलिए अब हमें होम बलि चढ़ाने की जरूरत नहीं. अब हमारे लिए यीशु मरा काटा गया है. आणि आता आपल्याला होमार्पण करायची गरज नाही, कारण येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी वध करण्यात आलेला आहे. ऐसा संदूक जिसे इस याजक के जो बच्चे थे उन्होंने उठाकर कहाँ लेकर गए, युद्ध में लेकर गए, और युद्ध में पैलेस्तियों से इस्राएली लोग युद्ध हार गए. आणि हे अशा रीतीने आपण पाहतो की हा जो कोष होता ते याजक लोक ते युद्धाच्या ठिकाणी घेऊन गेले, आणि आपण पाहतो की इस्रायली लोक पेलेस्ती लोकांकडून हारून पहले गेले. से पहले तो डर चुके थे, बाप रे परमेश्वर का संदूक आया. लेकिन जब उन्होंने देखा कि उनके परमेश्वर ने उनको छोड़ दिया है, उन्होंने धड़ाधड़ इस्राएलियों को मारा, विजयी हुए. 5वां अध्याय निकालेंगे, 1 सैमुएल अध्याय 5. पहिला शमूएल अध्याय 5 आपण काढू. 1 सैमुएल चैप्टर 5 पहिला शमूएल अध्याय 5 और उसका हम पढ़ेंगे 1. त्याचं आपण एक वचन वाचू. फलिस्तीयांनी देवाचा कोष घेतला, तो एबेनेझर येथून अश्दोद येथे गेला. हाँ, वो कहाँ लेकर गए, वो जो परमेश्वर का संदूक कहाँ था, एबेनेज़र, परमेश्वर का ठिकाना एबेनेज़र. ऐसे जगह से उठाकर कहाँ लेकर गए, अश्दोद. ऐसे जगह में लेके जाके कहाँ रखा, आगे पढ़ेंगे. 3रा वचन. अश्दोद तर दुसऱ्या दिवशी पहाटे सुटून पाहत आहे. 2रा वचन सॉरी. फलिस्तीयांनी देवाचा कोष दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेवला. उन्होंने किसके सामने रखा, परमेश्वर के दागोन मूर्ति के सामने. आणि त्या लोकांनी दागोन मूर्तीच्या समोर देवाचा कोष पैलेस्ती ठेवला. परमेश्वर को नहीं मानते थे, आणि पॅलेस्ती लोक देवाला मानत मूर्ति पूजा होते. करते थे, दागोन को मानते थे. आणि ते मूर्ती पूजा करत होते, दागोनाला मानत होते. इसलिए दागोन की मूर्ति परमेश्वर के संदूक के सामने टुकड़े टुकड़े हो गए. आणि म्हणून दागोनाची मूर्ति देवाच्या कोशाच्या समोर पडली आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. आगे जाके इस अध्याय में पढ़ सकते हैं, वहाँ आगे पढ़ सकते हैं कि वो जो ऐसी मूर्ति थी वो परमेश्वर के सामने औंधे मुँह गिरी और उसके टुकड़े हो गए. आणि ती जी मूर्ती होती ती देवाच्या कोशाच्या समोर पडली आणि त्याचे तुकडे तुकडे फिर झाले. वहाँ से वो जो संदूक है परमेश्वर का संदूक आगे हिलाया गया. आणि तिथून जो देवाचा कोश आहे तिथून पुढे हलवण्यात आला. लोग ने कहा कि हमारे देवता की हालत ऐसी कर दी गई, आणि ते म्हणाले की आमच्या देवाची हालत याने अशी केलेली आहे, इसीलिए हम हमारे गृह देवता के यहाँ पर हम नहीं रखेंगे. आणि आमचा जो गृह देवता आहे त्याच्या ठिकाणी आता आम्ही याला नाही ठेवणार. ऐसे करके संदूक घूमता गया. जिस जिस नगर में वो गया वहाँ पर गिलटियाँ चालू हो गई. आणि अशा रीतीने कोश तो फिरत राहिला. जिथे जिथे देवाचा कोश जात राहिला तिथे देवाने काय केलं, उंदरांना पाठवलं. हाँ, वहाँ पर तकलीफें भेजी, तिथे त्रास देवाने मरी पाठवला. भेजी. आणि तिथे मरी पाठवली. आखिर में वो वाचा का संदूक वो लोग को मालूम पड़ गया कि ये परमेश्वर की उपस्थिति है, परमेश्वर का वाचा का संदूक है, हम इसके सामने रहेंगे तो हम सभी लोग मर जाएंगे. इसलिए वो
वाचा का संदूक वापस पॅलेस्टीन लोगों ने रिटर्न करने का निर्णय लिया. आणि शेवटी त्यांना समजलं की हा देवाचा कोश आहे, हा पवित्र आहे आणि जर हा आपल्या बरोबर राहिला तर आपली हालत खराब होऊन जाईल. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की जो कोश आहे त्याला आपण पुन्हा परत करू. लेकिन उन्होंने खाली हाथ नहीं भेजा. पण त्यांनी त्यांना खाली हाताने नाही क्योंकि उसको पाठवलं. मालूम है कि परमेश्वर को एक बात है, हम जानते हैं कि मनुष्य जाति को मालूम है कि परमेश्वर के पास कुछ भी वापस रिटर्न करना है तो खाली हाथ नहीं जाना है. आणि मनुष्य जातीला हे माहीत आहे की जर देवाला काही परत करायचं आहे तर रिकामे हाताने त्याला नाही कभी भी पाठवायचं. उसके पास खाली हाथ नहीं जाना है. आणि कधी जेव्हा त्याच्याजवळ जायचं तर रिकामे हाताने नाही इसलिए जायचं. उन्होंने क्या किया, म्हणून त्यांनी काय केलं, उन्होंने सोना देकर, त्यांनी सोनं देऊन पढ़ सकते हो इस वचन को, 6 अध्याय में पढ़ेंगे. 6 अध्यायामध्ये वाचले. 6 अध्याय अध्याय 6 उसका 7 से पढ़ो. एक मिनट, पहले 4 से पढ़ो. पहिले 4 वचन. ते म्हणाले त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते. ते म्हणाले दोषार्पण मतलब वो गलती की है उन्होंने. कौन सी गलती की है, उन्होंने पाप किया है कि संदूक को उठाकर लेकर आए. आणि त्यांनी पाप केलेला आहे, दोष उचलून त्यांनी घेऊन आलेले आहे. तो दोष का तो बलि अर्पण देना ही पड़ेगा. मग दोषार्पण तर त्याला द्यावंच लागेल. इसका अर्थ मैं आपको बताता हूँ. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. अभी सोचो, समजा कि आपने किसी की कुर्सी लाई है, आणि तुम्ही कोणाची तरी खुर्ची आणलेली आहे, वो तोड़ दी, आणि ती जर तुम्ही तोडली तो फिर आपको क्या करना पड़ेगा? तर तुम्हाला काय करावं लागेल. हाँ? बनवून दिली पाहिजे और नई कुर्सी देनी पड़ेगी. कितनी देनी पड़ेगी? उससे बढ़कर देनी पड़ेगी. सेम टू सेम उसी प्राइस में नहीं देना है आपको. आणि सेम टू सेम त्याच किमतीची तुम्हाला नाही द्यायची. आपको एक तोड़ी है, आपको 2 देना है. आणि तुम्ही एक खुर्ची तोडली तुम्हाला 2 खुर्च्या द्यायचे. मालूम है, उसे कहते हैं कि आपने जो गलती किया उसका आपने वो गलती भर ले. तो जब आप किसी की कुर्सी तोड़ी है और आपने उसको एक ही कुर्सी दिया, आणि कोणाची खुर्ची तुम्ही तोडली आहे तर तुम्ही त्यांना एकच खुर्ची दिली उसके मन में हमेशा लगा रहेगा मेरी इसने कुर्सी तोड़ी. आणि त्याच्या मनामध्ये नेहमी लागू राहील की ही माझी खुर्ची लेकिन तोडली. जब आप उसको 2 कुर्सियाँ दोगे, पण जेव्हा तुम्ही त्याला 2 खुर्च्या द्या, 3 कुर्सियाँ दोगे, 3 खुर्च्या द्या, तो वो क्या सोचेगा? तेव्हा तो काय विचार इसने करेल, मेरी भरपाई करके दी. आणि यांनी माझी भरपाई करून दिलेली आहे. मालूम हुआ, ये रूल है. आणि हा नियम आहे. जब आप किसी का भी नुकसान करते हो तो आपको भरपाई करके देना है. आणि जेव्हा कोणाचं तुम्ही काही नुकसान करता तुम्हाला ते नुकसान भरून द्यायचं तो आहे. वैसे ही यहाँ परमेश्वर का नुकसान किया है और इसीलिए ये अन्य जातियों को मालूम है कि इन्हें क्या करना है. पलिस्तियों को इन्हें दोष बलि देना है, यानी अपनी भरपाई परमेश्वर को देना है. इसलिए उन्होंने क्या दिया, पढ़िए. ते म्हणाले पॅलेस्टीन सरदारांच्या संख्ये इतक्या ग्रंथीच्या 5 व उंदरांच्या 5 सोन्याच्या प्रतिमा. पुन्हा पुन्हा पॅलेस्टीन सरदारांच्या संख्ये इतक्या ग्रंथीच्या. पलिस्ती सरदार कितने थे? उतने उतने, 1-2 नहीं. पलिस्ती सरदार ज़्यादा थे ना, गिनती में का उतने और कितने, क्या देना है? संख्ये इतक्या ग्रंथीच्या 5 हाँ, व उंदरांच्या 5 सोन्याच्या प्रतिमा. सोने की 5 गिल्लियाँ और सोने के 5 चूहे. और कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे. इन्होंने क्या किया, 5 गिल्लियाँ, 5 चूहे, ये उन्होंने सोने के बनाकर किस पर रखी, आगे पड़ोसा. तर आता तुम्ही एक नवी गाडी तयार करा. उन्होंने नई गाड़ी लिया, जूनी गाड़ी में नहीं भेजा. दूसरा, आणि ज्यांच्यावर अद्याप जूट ठेवला नाही अशा 2 दुभत्या गायी घेऊन. वो भी दूध देने वाली गाय को, दूध देने वाली गाय को जिस पर कभी जुआ नहीं रखा, उनके ऊपर वो रखो. त्या घेऊन गाडीत झोपा आणि त्यांची वासरे त्यांच्यापासून घरी घेऊन जा. हाँ, बाकी बच्चों को जो कुछ बछड़ा है उसे आप घर पे लेके जाना, लेकिन इन दोनों को देने के लिए कहा. तो हम देखते हैं कि पलिस्तियों ने, उनको मालूम पड़ा कि ये परमेश्वर का जो संदूक है वो हम नहीं रख सकते, हम जितना रखेंगे हमारे लोग मरेंगे. इसलिए उन्होंने क्या किया, उन्होंने वापस वो संदूक जो परमेश्वर का है इस्राएल में भेज दिया. आणि पॅलेस्टीन लोकांनी असा निर्णय घेतला की हा देवाचा कोश आहे, तो पवित्र आहे, जर आपण त्याला जास्त वेळ आपल्या बरोबर ठेवलं तर आपल्या विपत्या येत राहतील. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की देवाचा कोश आपण पुन्हा परत पाठवून देऊ. तो हम पढ़ते हैं, अभी हम पढ़ेंगे 17 से. 17 से पलिस्तीनी 6 अध्याय 17. अध्याय 6 अभी आपको थोड़ा सा बोरिंग लगता होगा, ये वचन आपको कंटाला लगता होगा, काय घेतले, लेकिन धीरे धीरे आपको आगे इसका मीनिंग समझेगा कि हमको क्या करना चाहिए.
अभी आपको ये मैं क्यों बता रही हूँ, आणि हे सगळं मी तुम्हाला काय सांगते, आपको मालूम पड़ना चाहिए कि पर दावीद क्यों संदूक ला रहा है, तो फिर संदूक तो इस्राइल के पास ही था, फिर क्यों संदूक की खोज कर रहा है। आणि कोश हा इस्रायल लोकांमध्ये सुद्धा मग आता दावीद त्या कोशाचा शोध का करत तो आहे, नहीं, उसका पीछे क्या हुआ तो आपको मालूम होना चाहिए। आणि त्याच्या पाठीमध्ये पहिले काय झालं होतं हे तुम्हाला माहित असतं, परमेश्वर का संदूक किधर खो गया था, आणि देवाचा जो कोश होता तो कुठे हरवला होता, जिधर गया था उधर कितनी विपत्तियां डाल दी, आणि जिथे तो कोश गेला त्याने त्या ठिकाणी किती विपत्त्या टाकल्या, इसलिए याद रखो तुम्ही लक्षात ठेवा। अन्य जातियों में अगर आप परमेश्वर का नाम व्यर्थ लोगे तो अन्य जातियों को पीड़ा मिलती है। आणि अन्य जातीच्या लोकांमध्ये जर तुम्ही देवाचं नाव व्यर्थ घेतलं तर अन्य जातीच्या लोकांना पीडा भेटते, याद रखना, लक्षात ठेवा। अन्य जाति जहाँ परमेश्वर का नाम महिमा नहीं हो रहा है, आणि अन्य जातीचे जे देवाचा गौरव करत नाही, सोचो यहाँ एक कोई घर में आप गए हो आणि समजा तुम्ही विचार करा कोणत्या घरात तुम्ही और गेला वहाँ मूर्ति पूजा चल रही है, उसमें आप यीशु का नाम उस घर में ले रहे हो, आणि तिथे मूर्ती पूजा होत आहे आणि जर तुम्ही तिकडे येशूचं नाव घेताय, वो लोग अपना नाम ले रहे हैं, ती लोक आपल्या देवताओं का, आणि ती लोक आपल्या देवी देवतांचं नाव और आप घेतात अपने यीशु का नाम वहाँ ले रहे हो उनके साथ, उस देवी देवताओं के साथ, तो याद रखो उस घर में जरूर विपत्ति आएगी, उस घर में जरूर गिल्टी आएगी, उस घर में जरूर मरी आएगी, उस घर में जरूर संकट आएगा। आणि तुम्ही जर त्यांच्या मूर्तीसोबत जर येशू ख्रिस्ताचं नाव फक्त जर तुम्ही घेत राहिला तर त्या घरावरती नक्की विपत्त्या पडतील, नक्की त्यांच्यावरती मरी पाठवण्यात दोनों येईल एक साथ नहीं चलेगा। आणि दोन्ही एकसोबत चालणार नाही, बी केयरफुल। तो काळजीपूर्वक राहा। इसलिए मैंने आपको कहा कि अभी आपको समझा रही हूँ, लेकिन पॉइंट टू पॉइंट हम जब आएंगे तब आपको समझा सकेंगे आत्मिक बात। आणि आता मी तुम्हाला हे पहिलं काही जे काही झालेलं आहे ते समजावत आहे, नंतर आपण पॉईंट टू पॉईंट आत्मिक रीतीने शिकणार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया बोले सब, हालेलुया, हालेलुया बोलो, हालेलुया, और एक बार हालेलुया, जोर से बोलो, हालेलुया, 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 हालेलुया। ठीक है, तो हम पढ़ेंगे 17 से। परिस्थिती यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्ण प्रतिमा पाठवल्या त्या अजगलासाठी एक, गंजासाठी एक, अश्वरोनासाठी एक, गधासाठी एक व एकोरोनासाठी एक अशा होत्या। क्योंकि इतने जगह में वो चली गई थी ना, ये संदूक, परमेश्वर का संदूक इतने जगहों में गया था। अभी आगे ज्या मोठ्या धोंडीवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलेस्टियांच्या 5 सागरांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते। ती धोंड यहोशुआ बेतशेमेशकर याच्या शेतात आजपर्यंत आहे। आगे बेतशेमेशच्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले। हाँ, जैसे वो कहाँ पर आया, बेतशेमे यहाँ का, वहाँ पर जो परमेश्वर का संदूक आया। आगे म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला, क्योंकि उन लोगों ने परमेश्वर के संदूक में ऐसा झाँका। इसराइली है, लेकिन परमेश्वर के संदूक में झाँका, परमेश्वर ने तुरंत उनको मारा। कितने लोग मर गए? त्याने त्या लोकांचे 50,070 पुरुष जीवे मारले। कितने? 50,000 लोग मर गए। तो आप समझो परमेश्वर का संदूक क्या है। तुम्ही विचार करा देवाचा कोश काय आहे, याद रखो, लक्षात ठेवा। तो परमेश्वर का संदूक जिसे हम आत्मिक रीति से कहते हैं, प्रभु की उपस्थिति, परमेश्वर की उपस्थिति। आणि देवाचा कोश ज्याला आत्मिक रीतीने आपण म्हणतो देवाची उपस्थिती। उस उपस्थिति में अगर हम मस्करी करेंगे, ठट्टा करेंगे, बराबर से नहीं रहेंगे, सोएंगे, तो परमेश्वर शिक्षा ही करेगा ना। आणि जर त्याच्या उपस्थितीमध्ये आपण बरोबर रीतीने राहिलो नाही, आपण झोपा काढल्या किंवा मस्करी उडवली तर देवाचा क्रोध येणारच। लड़का लड़की लाइन मारते हैं, एक दूसरे को देखते हैं, औरत आदमी ऐसा, ये रॉन्ग है। आणि मुलगा मुलगी एकमेकीला लाईन मारतात किंवा स्त्री आणि पुरुष हे चुकीचं आहे जरूर सजा मिलती आणि नक्की त्याची शिक्षा भेटते। है, ये याद रखना। आणि हे लक्षात ठेवा, परमेश्वर की उपस्थिति में भय देना, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये भयाने बसा। याद रखना कि मैं परमेश्वर की उपस्थिति में हूँ। आणि लक्षात ठेवायचं की मी देवाच्या उपस्थितीमध्ये आहे। इसलिए याद रखो, कभी भी परमेश्वर की उपस्थिति में नहा धो के आना, आणि कधी देवाच्या उपस्थितीमध्ये चांगली आंघोळ वगैरे करून या, क्लीन आना, स्वच्छ या स्वच्छ कपड़े पहनना, आणि स्वच्छ कपडे बदन घाला से बदबू नहीं आए करके थोड़ा सा अत्तर या खुशबू मारना, आणि अच्छा साबुन ज़्यादा लगाना, आणि अंगातून वास येऊ नये म्हणून तुम्ही परफ्यूम मारा किंवा चांगला साबण लावा, तो ही परमेश्वर की उपस्थिति आपके ऊपर रहेगी। नहीं तो याद रखो परमेश्वर का क्रोध आएगा। आणि देवाची उपस्थिती तुमच्यावरती करून राहील, त्याचा लक्षात ठेवा देवाचा कोप तुमच्यावरती बहुत जरूरी है ये। खूप गरजेचं आहे। पर बाइबल में तो लिखा है कि जब तुम लोग लैट्रिन को जाते थे तो जूने करार में बताया कि फावड़े से कुदल से खोदना पड़ता था, फावड़े से मुंह ढकना पड़ता था। वैसे ही हम हमारे शरीर को भी जहाँ जहाँ हम क्लीन रखना है, हमारे प्राइवेट पार्ट्स को
अच्छी रीति से साबुन से धोकर क्लीन एंड शुद्ध रखना है। आणि पहिल्याच्या काळात लोकांना देवाने सांगितलं होते की काय करायचे, कुदळीने ते खोदायचे आणि फावड्याने झाकून टाकायचे. मग तसंच आपले जे उक्त अंग आहे ते आपल्याला काय करायचे आहे, स्वच्छ ठेवायचे आहे. हम परमेश्वर की उपस्थिति में आ रहे हैं, आणि आपण देवाच्या उपस्थितीमध्ये येत आहोत. जागरूक रहना है, केयरफुल रहना है कि मुझे परमेश्वर की मेरे बदन से परमेश्वर को कोई गंदगी बदबू नहीं आनी चाहिए, आणि जिससे परमेश्वर नाराज होकर चला जाए. आणि जागरूक करायचं आहे की हा विचार करायचा आहे की माझ्या अशा राहण्यामुळे माझ्या देवाची उपस्थिती माझ्यामधून निघून नाही गेली पाहिजे. जब आप रात की प्रार्थना में बैठते हो तेव्हा तुम्ही रात्रीच्या प्रार्थनेला कभी बसता भी आपको नहा धो के ही बैठना है. आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला आंघोळ वगैरे कपडे बसायचं आहे, चांगले कपडे घालून ऐसे बसायचे. आप रोड पूरे दिन के मैले कपड़े पहनकर प्रभु की उपस्थिति में मत बैठो, तो छुटकारा कभी नहीं होगा. फिर रात की प्रार्थना का संडे का वचन है, तब आपको मालूम पड़ेगा शाम का है, सुबह का नहीं. तो उसमें मैंने ये बात सीखा, आणि त्याच्यावर ही गोष्ट क्यों शिकते. छुटकारा नहीं मिलता. आणि लोकांना छुटकारा का भेटत नाही? नाइट प्रेयर करके भी लोगों के जीवन में अभी तक उनको उत्तर क्यों नहीं मिला? आणि रात्रीची प्रार्थना करून सुद्धा आजपर्यंत लोकांना उत्तर का नाही भेटले? क्यों नहीं मिला? का नाही भेटले? बहुत सारी बातें उसमें इस हफ्ते में ये मैंने सीखा. लोगों को बहुत धन्यवाद देती हूँ कि हमारी क्लीनिंगनेस भी, हमारी बॉडी का क्लीनिंगनेस भी, मतलब स्वच्छता भी बड़ी इंपॉर्टेंट होती है. आणि आपल्या शरीराची जी स्वच्छता आहे ती पण खूप महत्त्वपूर्ण आहे. हम इतना मेहनत कर रहे, रात भर जाग रहे और अपनी बॉडी को ही हम क्लीन नहीं रखा है, तो रात भर का जागणं व्यर्थ हो गया ना. उलट्या घड्यावर पाणी टाकणं म्हणजे व्यर्थ झालं ना. तसं नाही झालं पाहिजे. फालते घड़े में पानी डाले गए तो फिर क्या हो जाएगा, हमारी रात भर का जागना व्यर्थ हो जाएगा. तो इसीलिए हमारा घर शुद्ध होना चाहिए. आणि म्हणून आपलं घर शुद्ध असलं पाहिजे. हमारे घर में गंदगी बदबू नहीं आनी आणि चाहिए. आपल्या घरात घाण वास नाही आला पाहिजे. हमारा घर स्वच्छ होना आपलं चाहिए. घर स्वच्छ असलं ये पाहिजे. सब करना जरूरी है. इसलिए तो बाइबल में परमेश्वर ने खास नोहा का पूरा इतना बड़ा जहाज बनाया, लेकिन उसको खिड़की बोला. इसलिए आपके घर को खिड़कियाँ होनी चाहिए. आणि म्हणून बायबलमध्ये नोहाने जहाज बनवला आणि त्याच्यामध्ये देवाने त्याला खिडकी उघडायला सांगितली. मग तसं तुमच्या घराला सुद्धा खिडकी असली पाहिजे. बिना खिड़की के घर लेने के ही नहीं. आणि बिना खिडकीचं घर कधी घ्यायचं घर बोला तो खिड़कियाँ होनी चाहिए. आणि घर म्हटलं तर त्याला खिडकी असलीच अच्छी पाहिजे. स्पेस बनाओ खिड़की. आणि चांगली ऐसपेस खिडकी बनवा. घर हमेशा क्लीन रखो, स्वच्छ रखो. आणि घर नेहमी स्वच्छ चांगलं ठेवा. ठीक है. तो इसलिए प्रियो हम यहाँ देखते हैं कि कितने लोगों को मारा, 50,000 मनुष्य पुरुषों को मार डाला. आणि 50,000 पुरुषांना देवाने मारून टाकलं. आगे परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला. बहुत रोने लगे. अरे बाप रे, हम तो इतने खुश हो गए थे, वाह परमेश्वर का संदूक मिल गया, वाह वाह वाह. लेकिन वो लोग रोने लगे. 50,000 एक क्षण के अंदर, क्षण में, वो भी ऐसा नहीं कि थोड़ा टाइम में, क्षण में मरे. हाँ आगे बेश शेमिष्कर म्हणू लागले, या परमेश्वरासमोर, या पवित्र देवासमोर कोण टिकेल? कौन खड़ा रह सकता है पवित्र परमेश्वर के सामने? आगे 21. मग त्यांनी किर्यात यारीमच्या लोकांकडे दासूक पाठवून सांगितले. अभी आप ध्यान से सुनो. अभी ये संदूक कहाँ गया? ये संदूक किर्यतम युग में वहाँ पर पहुँचा. क्योंकि वो लोग डर गए, संदूक को अपने पास रखने के लिए डर गए. इसलिए लोग ने बोला इस संदूक को कहाँ भेजा गया? किर्यतम, देखिए हाथ ना गए. हाँ, उस नगर में रखा जो ये लोग बोल रहे हैं. हाँ, छोड़ो आगे. फलिस्तीयांनी परमेश्वराचा कोष माघारी आणला आहे. 21. मग त्यांनी किर्यतयारीमच्या लोकांकडे दासूक पाठवून सांगितले की फलिस्तीयांनी परमेश्वराचा कोष माघारी आणला आहे, तर तो तुम्ही आपल्याकडे घेऊन जा. हाँ, फिर आगे 7वां अध्याय का पहला वचन. यावरून किर्यतयारीम आले व त्यांनी परमेश्वराचा कोष नेऊन टेकडीवर अम्मीनादाबाच्या घरी ठेवला. ऑलरेडी 5 नगरों में 6 नगर में ये घूम के आया है. इसलिए किर्यतयीम के जगह के लोगों ने पूरा परमेश्वर को भय मानकर पहले किसको पकड़ा? उन लोगों ने अबीनादाब का पुत्र एलियाजर को पकड़ा. क्योंकि उनको मालूम है, त्याला माहित आहे अगर अभी हम लोग कहिए तो हमारे इधर भी हालत खराब हो जाएगी. आणि आम्ही गेलो तर आमची हालत खराब होते. इसलिए वो लोगों ने क्या किया? पढ़ेंगे. किर्यतयीम ने जाकर परमेश्वर का संदूक उठाकर किसके यहाँ पर रखा? टेकडीवर अम्मीनादाबाच्या घरी ठेवला आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार याला पवित्र केले. उसका ख्याल करने के लिए, उसका देखभाल करने के लिए पवित्र किया. यानी याजक का काम एलियाजर को दिया, अम्मीनादाब के पुत्र को. तो उन्होंने कितना साल उधर रहा? आणि किती वर्ष तिकडे राहिला? 20 साल. 20 वर्ष. कितना पढ़ो, वहाँ पर ऐसा भी है. दूसरा वचन पढ़ सकते हैं. किर्यात यारीम येथे कोश राहिला, त्याला बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्षे निघून गेली. बस कितना? शाऊल राजा हुआ, शाऊल राजा झाला, सोचा नहीं कि विचार पण नाही केला त्याने.
परमेश्वर का संदूक शमूएल है तो उठाकर लेकर आएंगे। आणि शमूएल आहे तर देवाचा कोश आपण उचलून घेऊन येऊया। ना शमूएल से उसने बात की, ना शमूएलाशी तो काही बोलला। मैं इतना नीचे बेंजामिन गोत्र का मुझे राजा बनाया आणि मी खालच्या जातीचा बेंजामिन गोत्राचा, त्याने मला राजा बनवलं, माझी काही लायकी आहे का? चलो चला प्रभु के दास, शमूएल देवाचा दास, आओ हम परमेश्वर की संदूक को लेकर आएंगे अपने यहाँ पर। चला आपण देवाच्या कोशाला आपल्या जवळ घेऊन येऊया। नहीं बोला, त्याच्या मनात पण असा विचार नाही आला, किसी को भी नहीं आया कोणाला पण नाही आला। जी, लेकिन दावीद जैसे राजा बना, जसा तो राजा झाला, सबसे पहले अभी उसके पास महल था आणि आता त्याच्याजवळ महल था, धन होतं, स्थान होता, वो मन मर्जी से जी सकता था, अपनी मन मर्जी कर सकता था, आणि स्वतःच्या मनाने चालू शकला असता, लेकिन उसने ऐसा नहीं किया। पण त्याने तसं नाही केलं। उसने सबसे पहले जो 20 साल से किर्यातम की यहाँ पर जो संदूक है उसको दाऊदपुर में यरूशलेम में लाने का योजना। आणि सर्वात पहिले त्याने हा विचार केला की देवाचा जो कोश किर्यातरीमध्ये आहे तो यरूशलेममध्ये त्याने आणण्याचा निर्णय केला। इसलिए जो हमने पढ़ा है, इसलिए प्रियो अभी हम हमारे वचन में जाएंगे, हम पढ़ रहे हैं, आपण आपल्या वचनामध्ये जाऊया जे आपण वाचत आहोत। दूसरा चैप्टर तो हम यहाँ देख रहे हैं कि जैसे उसे प्रभु ने स्थान दिया, नाम लिया, उसने क्या किया, परमेश्वर का संदूक लाने लाया। आणि जसं देवाने त्याला स्थान दिलं, एक नाव दिलं, तसं त्याने देवाचा कोश आणण्याचा निर्णय केला। तो अभी हम आत्मिक रीति से थोड़ा सा देखेंगे। आणि थोडंसं आपण आत्मिक रीतीने पाहूया। पहला पॉइंट, पहिला मुद्दा, परमेश्वर की संदूक यानी परमेश्वर की उपस्थिति, आणि कोशमध्ये देवाची उपस्थिती, परमेश्वर की उपस्थिति हमारे बीच में रहनी चाहिए। आणि देवाची उपस्थिती आपल्यामध्ये असली पाहिजे। दावीद को जैसे परमेश्वर ने राजा बोलकर रखा, आणि दावीदाला जसं देवाने राजा म्हणून ठेवलं, हमें भी आज राजा होने का अधिकार दिया है। या राजा है, हम भी याजक है, आणि आपल्यालाही देवाने एक राजा आणि याजक म्हणून निवडलेला आहे। इसलिए हम भी क्या करना है, आणि आपणही काय करायचं, हमें भी परमेश्वर ने दिए हुए स्थान में हमें परमेश्वर की खोज करना है कि कैसे प्रभु की उपस्थिति मुझ पर रहेगी। आणि आपणही देवाने निवडलेल्या स्थानामध्ये देवाचा शोध करायचा आहे की देवाची उपस्थिती आपल्याला कशी भेटेल, मैं परमेश्वर की उपस्थिति में कैसा बना रहूं, आणि मी कसं देवाच्या उपस्थितीमध्ये बनून परमेश्वर हमेशा मुझ पर बना रहे, उसकी छाया मुझ पर बनी रहे, ये कोशिश रहे और हमेशा परमेश्वर को ढूंढते रहे। आणि नेहमी देव माझ्यावरती बनून राहावा, त्याची सावली माझ्यावरती बनून राहावी, या शोधामध्ये या प्रयत्नामध्ये आपण राहायला पाहिजे। परमेश्वर ने हमें राजा इसलिए चुना है, देखो हमारी भी कोई योग्यता नहीं, कोई लायकी नहीं, लेकिन जब परमेश्वर ने हमें चुना है तो हमारा काम क्या है, परमेश्वर को ढूंढे। आणि आपल्यामध्ये पण काही लायकी नाही, आपल्यामध्ये काही योग्यता नाही, पण जर देवाने आपल्याला निवडलेला आहे, आपल्याला राजा बनवलेला आहे, मग आपलं कर्तव्य आहे की आपण देवाचा शोध पहिले केला पाहिजे, हम परमेश्वर को ढूंढे और अपने साथ रखे, आणि आपण देवाला शोधलं पाहिजे आणि आपल्या सोबत त्याला ठेवलं तो पाहिजे। ये पहला पॉइंट परमेश्वर आपको सिखाता आणि है। हा पहिला मुद्दा देव तुम्हाला नहीं शिकवतो। तो आपका राजा बनना व्यर्थ है। जैसे शाऊल निकाला गया, शाऊल राजा न रहा, वैसे ही बहुत सारे जो मसीह लोग हैं वो राजा के जैसे नहीं रहते, साधारण ही लाइफ जीते हैं। आणि जर तुम्ही अशा रीतीने नाही केलं तर मग तुमचा राजा बनणं व्यर्थ आहे। जसं शाऊल राजा झाला पण त्याला काढून टाकण्यात आलं, मग तसेच खूप सारे ख्रिस्ती लोक राजासारखं जीवन जगत नाही। दूसरी बात परमेश्वर आपको बताता है, परमेश्वर की उपस्थिति जहाँ स्वच्छता है, क्लीन है और आज्ञा पालन से है, वह उसी में परमेश्वर की उपस्थिति रहेगी। आणि दुसरा मुद्दा देव तुम्हाला शिकवत आहे की जिथे स्वच्छता आहे, जिथे आज्ञा पालन करण्यात येतं, त्याच ठिकाणी देवाची उपस्थिती मुझे आहे। बताइए, क्या जहाँ गटर है वहाँ आप खड़े रहोगे? आणि मला सांगा, जिथे गटार आहे तिकडे तुम्ही उभं राहाल जिधर का? बदबू आ रही वहाँ आप ऐसे खुशबू लेते रहोगे? आणि जिथे दुर्गंध येते तिथे तुम्ही वास घेत उभं राहाल का? नहीं, आप सबसे पहले क्या करते हो? आणि सर्वात पहिले तुम्ही काय करता? और वहाँ से निकलने की कोशिश करते हो, तिकडनं निघण्याचा प्रयत्न करता, क्योंकि तो बदबू आ रही है। कारण वास येत आहे। तो उसी रीति से प्रियो ये याद रखना है, अगर परमेश्वर की उपस्थिति आप में चाहिए और आपके साथ बनी रहनी चाहिए तो सबसे पहला अपना घर और अपना जगह, अपना जीवन स्वच्छ रखो। आणि जर देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे तर सर्वात पहिले तुमचं घर, तुमची जागा, तुमची जी तो परिसर आहे तो तुम्ही स्वच्छ ठेवा। प्लीज अपना खुद का जीवन भी स्वच्छ रखो। आणि स्वतःचं जीवन सुद्धा तुम्ही स्वच्छ अगर ठेवा। आपका खुद का जीवन स्वच्छ नहीं है, क्लीन नहीं है, तो कभी भी परमेश्वर की उपस्थिति आपके ऊपर नहीं उतरेगी। आणि जर तुमचं शरीर शुद्ध नाहीये, स्वच्छ नाहीये, तर देवाची उपस्थिती कधीच तुमच्यावरती उतरणार नाही। हालेलुया, हालेलुया। जहाँ गंदगी होती है वहाँ शैतान का वास होता है। आणि जिथे घाण आहे तिथे शैतानाचा वास होतो। शैतान की उपस्थिति जब होती है तब गंदगी, बदबू, लैट्रिन की बास कैसी रहती है वैसी वैसा उसकी उपस्थिति में बास रहता है। आणि जसं संडासाला वास असतो तसंच शैतानाच्या उपस्थितीमध्ये पण वास असतो। याद रखो, लक्षात ठेवा। इसीलिए कभी भी याद रखो, जहाँ बदबू, अगर आप बदबूदार की जगह में अपना जीवन बदबूदार रखोगे तो पवित्र
पवित्र आत्मा और प्रभु यीशु की उपस्थिति नहीं आएगी, शैतान की उपस्थिति है। आणि जर दुर्गंधदायी जर स्वतःचं जीवन जर तुम्ही ठेवलं तर देवाची उपस्थिती तिकडे येणार नाही, पण शैतानाची उपस्थिती तिकडे नक्की येईल. ये पहला पॉइंट परमेश्वर आपको सिखाता आणि है। हा पहिला मुद्दा देव तुम्हाला शिकवत आहे. दूसरा पॉइंट आपको परमेश्वर यहाँ सिखाता है, दावीद ने जैसे परमेश्वर की खोज की, लेकिन जो करना चाहिए था वो उसने नहीं किया। आणि दुसरा मुद्दा आपण पाहतो की दावीदाने देवाचा शोध केला, पण जसं करायला पाहिजे होतं तसं त्याने नाही केलं. कभी भी परमेश्वर को ढूंढो, बराबर से ढूंढो, परमेश्वर को जैसा चाहिए वैसा करो। आणि जेव्हा तुम्ही देवाचा शोध करता, देवाला आवडेल असं देवाचा शोध करा, जे काही देवाला आवडतं तेच तुम्ही करा. मन अपनी मन मर्जी मत डालो, आणि स्वतःच्या मनाची इच्छा त्याच्यामध्ये आपको टाकू. अच्छा लगता है वो मत करो। आणि तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही करा. दावीद ने क्या किया? दावीदाने काय केलं? दावीद के जो लोग थे, कितने लोग थे? 300 लोग और 3000 लोग और लगभग कुछ और भी बहुत सारे लोगों ने मिलकर परमेश्वर का संदूक लेकर आना चाहा। आणि दावीदाबरोबर जे 3000 लोक होते आणि अजून काही त्याच्याबरोबर लोक होते, त्यांनी देवाचा कोष तिकडनं आणण्याचा प्रयत्न केला. एक नई गाड़ी के ऊपर, जो बैलगाड़ी होती है, उस बैलगाड़ी के ऊपर वो परमेश्वर का संदूक लेकर आ रहे हैं। आणि नवीन बैलगाडीवरती ते देवाचा कोष घेऊन येत होते. हालेलुया, हालेलुया. सब बोले हालेलुया, हालेलुया. जोर से बोले सब बोले और एक बार। तो परमेश्वर का जो संदूक है वो बैलगाड़ी से लाए। आणि देवाचा जो कोष आहे तो बैलगाडीवरती आणण्यात आला. फिर अभी पहले काल में डामरी रोड नहीं था ना, आणि पहिल्या काळामध्ये डांबरी रोड, सिमेंट रोड नहीं था, सिमेंटचा रोड नव्हता. इसलिए अभी देखो उबड़ उबड़ रहे पत्थर है, पत्थर के ऊपर से गाड़ी चली और इसीलिए परमेश्वर का संदूक नीचे गिरने वाला था, इसलिए ऊर्जा ने क्या किया? अपना हाथ लगाया, उसको सपोर्ट किया। आणि त्यावेळी सोबत खाबड रस्ता होता, दगड होते आणि म्हणूनच त्या दगडावर अशी गाडी गेली आणि कोष देवाचा पडणारच होता आणि उजाने काय केलं? स्वतःचा हात त्या कोशाला लावला. और इसीलिए उसी घड़ी परमेश्वर ने अपनी आग भेजी, वो जल के भस्म हुआ। आणि त्याच घटनेत देवाने स्वतःची अग्नी पाठवली आणि त्याला तिकडे जाळून भस्म तो ये केलं. क्यों हुआ? आणि हे काय झालं? दावीद की गलती के कारण। दावीदाच्या चुकीमुळे. इसलिए परमेश्वर को ढूंढने वाले कभी कभी रॉन्ग रीति से ढूंढते हैं, रॉन्ग रीति से अपनी मनमर्जी करते हैं। आणि देवाचा शोध करणारे कधी कधी चुकीच्या रीतीने काय करतात? स्वतःची मनमर्जी करतात. जैसे हमने यहाँ देखते हैं दावीद ने क्या क्या गलती की। आणि जसं आपण पाहतो की दावीदाने काय काय चुका केल्या. दावीद ने सबसे पहले याजक को बुलाना चाहिए, आणि दावीदाने सर्वात पहिले याजकाला बोलवायला लेवियों पाहिजे. को बुलाना होगा। लेवी लोकांना बोलवायला और पाहिजे. उन्हें पूछना मांगता था कि हमें परमेश्वर का कोष लाना है, संदूक को लाना है, क्या करें? आणि त्यांना विचारायला पाहिजे होतं की देवाचा कोष आम्हाला आणायचा आहे, मग आम्ही काही केलं पाहिजे. मालूम हुआ सलाह किससे लेनी चाहिए थी? आणि कोणाकडनं परमेश्वर याजकांकडून. घ्यायला पाहिजे होती? याजकांकडून. इसलिए याद रखो, म्हणून लक्षात ठेवा. कभी भी अपने प्रभु के बारे में, वैयक्तिक जीवन के बारे में, अपने प्रभु का मसीह लाइफ के लिए आप अविश्वासियों से कभी भी, जिन्हें मसीह का जीवन मालूम नहीं, उससे आप सलाह नहीं ले सकते आणि वैयक्तिक जीवन रॉन्ग सलाह देना। आणि वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत जर तुम्हाला काही सल्ला घ्यायची आहे तर तुम्ही अन्य जातीच्या लोकांकडून सल्ला घेऊ नाही शकत. तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. याजकों से सलाह लेनी, आणि तुम्हाला याजकांकडून सल्ला घ्यायची याजकों आहे. से मदद लेनी, आणि याजकांकडून तुम्हाला मदत वो घ्यायची आपको आहे. मार्गदर्शन करें, आणि ते तुम्हाला मार्गदर्शन क्योंकि करतील. उन्हें बाइबल मालूम है। कारण त्यांना बायबल माहित आहे. इसलिए पास्टर लोगों से ही, ये जो सेवक है, जो वचन लेते हैं, आपको लीड करते हैं, उन्हीं से आप मार्गदर्शन ले सकते हैं। अपने मन मर्जी से किसी से भी इसने मुझे बोला करो बोलकर आप कुएं में मत कूदो। आणि पास्टर जे तुम्हाला वचन शिकवतात त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, सल्ला घेऊ शकता, पण हा मला बोला तो मला बोला त्याच्यानुसार तुम्ही करू नका. 100 बातें, आणि 100 तोंड आणि 100 गोष्टी, लेकिन बाइबल एक है। पण बायबल एकच आहे. इसलिए ये जो बोलेगा वही प्रभु का दास बोलेगा। आणि हे जे काही बोलेल तेच देवाचा दास तुम्हाला सांगेल. इसलिए बहुत बड़ी गलती की दावीद ने। आणि खूप मोठी चुकी दावीद आहे. दावीद ने क्या किया? दावीदाने काय केलं? बिना याजकों को लेते हुए, बिना लेवियों को लेते हुए उसने परमेश्वर का संदूक दावीदपुर में लाने की कोशिश की। आणि याजक आणि लेवी लोकांना न घेता त्याने देवाचा कोष दावीदपुरामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर के संदूक को उठाने का काम बैलगाड़ी का नहीं है, आणि देवाच्या कोशाला उचलण्याचं काम हे बैलगाडीचं नव्हतं. सैनिकों का नहीं है, आणि ते सैनिकांचं नव्हतं, याजकों का है। ते याजकांचं होतं. इसलिए उन्हें अगर किलियादोन से यरूशलेम में, आणि जर किर्यातयीम म्हणून जर त्यांना यरूशलेममध्ये परमेश्वर का संदूक लाना है तो लेवियों ने, याजकों ने खंडे कर, जो संदूक को डंडे थे, उन डंडों के सहारे से 4 जन 6 जन उठा के ही लाना।
आणि जर देवाचा कोश त्यांना तिकडे आणायचा आहे तर जे देवी आहेत त्यांनी जी दाटी आहे ते पकडून देवाचा कोश आणायचा आहे. बैलगाड़ी पे रख के नहीं ला आणि बैलगाडीमध्ये घेऊन नाही आणू वो शकत. उठाने का, कंधों पर उठाने का काम याजक और लेवियों का है. आणि ते खांद्यावरती उचलण्याचं काम याजक आणि देवी लोकांचं आहे. अन्य लोगों का नहीं, बैलगाड़ी का नहीं. आणि कोणा अन्य लोकांचं नाही, बैलगाडीचं नाही. पहली गलती हुई. आणि पहिली चूक झाली. दूसरी गलती ये हुई, दुसरी चूक त्याची ही झाली. पहली गलती तो उसने याजकों से सलाह नहीं ली. आणि पहिली चूक त्याची की त्यांनी याजकाकडून सलाह नाही घेतली. दूसरी गलती ये कि उसने क्या किया, जो को परमेश्वर का संदूक लेवियों ने, याजकों ने उठाना है, वो बैलगाड़ी पे लेकर आए. आणि दुसरी चूक त्याने हे केली, जो कोश याजकांनी आणि लेवी लोकांनी उचलला पाहिजे तो त्यांनी बैलगाडीवरती आणला. और तीसरा ये कि उज्जा ने परमेश्वर के संदूक को हाथ लगा. आणि तिसरा हे की उज्जाने देवाच्या कोशाला हात लावला. इसलिए कभी भी अपने परमेश्वर के पास जाने से पहले अपने पापों को कबूल करो, नहीं तो परमेश्वर का क्रोध आएगा. आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाता स्वतःचे पाप कबूल करा, नाही तर देवाचा कोप अपना तुमच्यावर लाइफ येईल. कैसा है पहले चेक करो. आणि स्वतःचं जीवन कसं आहे ते तुम्ही पहिले चेक करा. लाइफ खुद का बदलो. आणि स्वतःचं जीवन तुम्ही बदला. परमेश्वर की उपस्थिति से खेलो मत. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही खेळू नका. परमेश्वर ठट्टों में उड़ाया नहीं जाता. आणि देवाला मस्करीमध्ये उडवण्यात नाही. हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए उसका मजाक मत उड़ाओ. पण त्याची मस्करी उडवू नका. यार कुछ भी करो और परमेश्वर की उपस्थिति में आओ. आणि काही करा, देवाच्या उपस्थितीमध्ये जा. याद रखो ऐसा न हो. आणि लक्षात ठेवा असं होऊ नये. इसलिए बी केयरफुल. खूप काळजी करू नका. ये तीसरा पॉइंट परमेश्वर आपको बताता आणि है. या तिसरा मुद्दा देव तुम्हाला शिकवत आहे. इसीलिए क्या हुआ, हम देखते हैं कि ये डर गया, दावीद डर गया. आणि आपण पाहतो की दावीद खूप घाबरला. इतना डर गया, एवढा घाबरला. कहा नहीं नहीं मेरे घर दावीदपुर में नहीं आएगा. आणि तो म्हणाला नाही की हा जो कोश आहे दावीदपुरात नाही येणार. वह गतवासी ओबेदोम के घर में 3 महीने रहा. आणि तिथे गतवासी ओबेदेदोम याच्या घरी तो 3 महिने राहिला. 3 महीना ओबेदोम ने और उसके कुटुंब ने 67 लोग एक साथ घर में रह रहे थे. कितने लोग? आणि 67 लोक एका घरामध्ये राहत होते. जॉइंट फैमिली थी. आणि जॉईंट फॅमिली होती. फिर भी उन्होंने परमेश्वर के संदूक का मान सम्मान किया. आणि तरी सुद्धा त्या लोकांनी देवाच्या संदूकाचा मान सन्मान फिर केला. उसी रीति से प्रियो संदूक परमेश्वर की उपस्थिति आपके घर में भी रहती है ना. पण तसंच देवाचा जो कोश तुमच्या घरामध्ये, देवाची उपस्थिती तुमच्या घरात पण आहे ना. रहती है ना. राहते ना. नहीं है? नाही आहे का? किस कैसे मालूम आपके घर में है? आणि कसं माहिती तुमच्या घरात आहे? हाँ, बाइबल के द्वारा. बाइबल है ना आपके घर में. आणि बायबल आहे ना तुमच्या घरात. हाँ, तो इसलिए आप अपना घर क्लीन रखना चाहिए. आपके घर में परमेश्वर की उपस्थिति मंडलानी चाहिए. ऐसा आपका घर रखना चाहिए. परमेश्वर का बाइबल आपके घर में है. परमेश्वर का वचन आपके घर में है. हारून की छड़ी अंदर है. परमेश्वर का मन्ना आपके घर में है. इसीलिए आप अपने घर में ऐसा रिस्पेक्ट देना चाहिए. तो जाए ऐसा करके नहीं. जा ऐसा नहीं. अपना घर एक रिस्पेक्टफुल भाषा में रिस्पेक्ट के लिए आपको मालूम होना चाहिए. वचन देख रहा है, आणि देवाचा मन्ना कोश देख रहा है, हारून की छड़ी भी देख रही है. आणि देवाचा कोश तुमच्या घरामध्ये आहे, अरुणाची काठी तुमच्या घरामध्ये आहे, मन्ना तुमच्या घरामध्ये आहे. मग तुम्ही एकमेकांशी आदराने बोललं पाहिजे. कारण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे की अरुणाची काठी आहे, देवाचं वचन आहे आणि देवाचा मन्ना सुद्धा आपल्याला पाहत आहे. ये याद रखना. आणि हे लक्षात ठेवा. तब आपके घर को ब्लेसिंग मिली. तेव्हा तुमच्या घराला आशीर्वाद उसको भेटतो. इतनी ब्लेसिंग मिली, त्याला इतका आशीर्वाद भेटला, इतना आशीष मिला. इतका आशीर्वाद भेटला. दावीदपुर के बैठे हुए राजा को तक पहुंच गया कि परमेश्वर ने उसको इतनी आशीष दी. इसलिए इसके अंदर इच्छा हो गई दावीद को कि मैं वापस परमेश्वर का संदूक दावीदपुर में लाऊंगा. आणि दावीदपुरामध्ये तो राजा बसलेला होता. तिथपर्यंत त्याच्या आशीर्वादाची कीर्ती होती, पसरली होती. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की मी पुन्हा देवाचा कोश दावीदपुरामध्ये अगर घेऊन येईन. आपके घर में आपको आशीष चाहिए तो आपको आपके घर में प्रभु को रिस्पेक्ट देना पड़ेगा. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला आशीर्वाद पाहिजे तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला देवाला आदर द्यावाच आप लागेल. 12 बजे उठते हो, तुम्ही 12 वाजता उठले, 1 बजे उठते हो, 1 वाजता उठला, रिस्पेक्ट. आपके घर में प्रेयर नहीं, तुमच्या घरात प्रार्थना नाही, मसीह का नाम नहीं, ख्रिस्ताचं नाव नाही, या मसीह को कुछ उल्टा पुल्टा बोल रहे हो, यीशु के नाम से कुछ गंदा बात कर रहे हो, तो याद रखो परमेश्वर का आशीष कभी घर में नहीं आए. आणि येशू ख्रिस्ताला जर तुम्ही काही उलटं बोलता, त्याच्या नावाने काही तुम्ही जर करता तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या घरामध्ये देवाची उपस्थिती राहणार नाही. परमेश्वर की उपस्थिति अपने घर में बनाओ. आणि देवाची उपस्थिती आपल्या घरात तब बना. आपके घर को आशीष. आणि तेव्हा तुमच्या घराला आशीर्वाद ये मिळेल. पॉइंट प्रभु आपको आज सिखाता है. आणि हा मुद्दा देवाला तुम्हाला शिकवला उसके आहे. आगे हम देखेंगे कि अब उसने जैसे निर्णय लिया कि मैं परमेश्वर के संदूक को ओबेदोम के घर से अब क्या करूंगा, मेरे दाऊदपुर में लेकर आऊंगा. आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की देवाचा जो कोश आहे अबोदेदोमाच्या घरातून मी काहीतरी दावीदपुरामध्ये पुन्हा परत घेऊन अब येईन. उसने जो गलती की थी अब वहाँ सुधारी उसने. 13वें वचन में हम पढ़ सकते हैं.
आणि आता त्यांनी जी चूक केली होती ती चूक त्यांनी सुधारली. आपण 13व्या वचनामध्ये वाचू शकतो. 6:13 6:13. सेकंड सैमुअल दुसरा शमूएल चैप्टर 6 अध्याय 6 वर्स 13 त्याचं 13. दूसरा सैमुअल दुसरा शमूएल अध्याय 6 अध्याय 6 उसका 13. त्याचं 13. परमेश्वराचा कोश उचलणारे 6 पावले चालून गेले. हाँ, परमेश्वर का संदूक उठाने वाले याजक है ना, तो अभी यहाँ उठाने वाले लोगों को उसने रखा, अभी मार्गदर्शन लिया याजकों से। हाँ, और जैसे वो 6 कदम ही चले थे, 1 2 3 4 5 6 कदम, जैसे यहाँ 1 2 3 4 5 6 और 6 कदम चलने पर तेव्हा दाविदाने एक बैल पुष्ट गोरा याचा यज्ञ केला. उसने क्या किया, उस स्थान पर 6 कदम चलने के बाद उस स्थान पर क्या किया, उसने परमेश्वर को होम बलि किया। तो उसका नेक्स्ट पॉइंट परमेश्वर आपको ये सिखाता है कि आपको परमेश्वर को भेंट देना बहुत जरूरी है। आणि त्याचा पुढचा मुद्दा जो तुम्हाला शिकवत आहे की तुम्हाला देवाला भेट देणं खूप गरजेचं आपके आहे. पास से परमेश्वर को स्वेच्छावरी बलिदान जाना चाहिए। आणि तुमच्या जवळून देवाला स्वेच्छावरी अर्पण केलं आप पाहिजे. दशांश देते हो, वेरी गुड। आणि तुम्ही दशांश देता खूप उत्तम गोष्ट आहे. नहीं देते हो तो डाला करो। आणि जर नसेल ते तर तुम्ही टाकत जा. दशांश देना इम्पोर्टेंट है। दशांश देणं गरजेचं आहे. आपके हाथ में जो कुछ आता है उसका 10% ये प्रभु का हक है। आणि जे काही तुमच्या हातामध्ये आहे त्याच्यात 10वा हिस्सा देवाचा हक्क आप में आहे. से बहुत लोगों को, कलीसिया में आने वाले बहुत लोगों को ऐसा लगता है कि प्रभु मुझे आशीष दे, लेकिन प्रभु तभी आशीष देगा जब आप बोओगे। आणि देव मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना खूप लोकांना असं वाटतं की देवाने मला आशीर्वाद द्यावा, पण आशीर्वाद देण्यासाठी सर्वात पहिले देव म्हणतो की तुम्ही पेरा. और आप दान अलग है, लेकिन दशांश ही उसकी आज्ञा है। आणि दान वेगळं आहे पण दशांश ही देवाची आज्ञा आप आहे. सब दान देते हो, तुम्ही सर्वजण दान लेकिन टाका, दशांश देना भी जरूरी है। पण दशांश देणं सुद्धा गरजेचं बहुत आहे. इम्पोर्टेंट है। आप काम किसी के काम पे लगो, काम करो ताकि आप भी प्रभु को दशांश दे सको। आणि म्हणून तुम्ही कामावरती लागा, तुम्ही काम करा की तुम्हाला देवाला दशांश देता यायला आपके पाहिजे. हाथ में आने वाले उसका 10% प्रभु को देना है। आणि तुमच्या हातामध्ये जे काही उत्पादन येतं त्याच्यामध्ये धावायचं तुम्ही देवाला आप दिलं देकर पाहिजे. उपकार नहीं करते, आणि हा दशांश देऊन तुम्ही देवाचे उपकार नाही वो तो करत, आपकी ड्यूटी है। ते तर तुमचं कर्तव्य आहे. लेकिन आप स्वेच्छा बलिदान जैसे इसने क्या किया, 6 कदम चलने पर उसने परमेश्वर को भेंट दी। जैसे हमने इस संडे को वचन देखा था, ये इसी संडे को हुआ ना, हाँ इसी संडे को देखा ना, सब लोग सुबह के चर्च में थे। क्या देखा ना, परमेश्वर क्यों गुस्सा हुआ इस्राएलियों से कि एक अन्य जाति उनके मूर्ति को, शैतान को खून दिया, भेंट दिया, और तुम लोग को वचन मालूम होकर भी तुमने मुझे भेंट नहीं दी। आणि देव इस्रायल लोकांवरती का क्रोधित झाला, कारण अन्य जातीच्या लोकांनी स्वतःच्या मूर्तीला भेट दिली, पण तुम्ही इस्रायली असून तुम्हाला देव माहीत असून तुम्ही देवाला भेट दिली. परमेश्वर को अगर आपको खुश करना है तो आपको स्वेच्छा बलिदान यानी अपने अंदर से कि मुझे प्रभु को देना है, मुझे प्रभु को ये देना चाहिए, प्रभु को मैं ये दिल से दूँ, ये आना चाहिए आपके अंदर। आणि जर देवाला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे, तुमच्या आत्म्यातून असं स्वतःहून आलं पाहिजे की मला देवाला भेट दिली पाहिजे, मला देवाला हे दिलं बहुत लोगों को पाहिजे. ऐसा लगता है काय को देने का, दशांश दिया ना काफी है, पण काय को भरने का। आणि खूप लोकांना असं वाटतं की दशांश दिला मग फंड भरायची काय करणे, कशाला द्यायचं, त्याच्यामध्ये दूसरा सब दान इनके पास बहुत है, आणि काय करणे, दुसरी सगळी दानं द्यायची यांच्याजवळ खूप आहे. प्रभु के पास बहुत है, हमारे पास भी बहुत है। आणि खरी गोष्ट आहे, देवाकडे पण खूप आहे, आमच्याजवळ पण खूप आहे. प्रभु ने हमको पहले भी आशीषित किया, देवाने आम्हाला पहिलेही आशीर्वाद इसलिए केले, हमें आपके भरोसे पे या किसी इंसान के भरोसे पे नहीं प्रभु ने रखा। आणि म्हणून तुमच्या किंवा दुसऱ्यांच्या भरोश्यावरती देवाने आम्हाला कधीच नाही वो ठेवलं. गरीबी से नहीं उठा, हम पहले गरीबी में थे, लेकिन प्रभु ने आशीषित किया। आणि पहिले आम्ही गरिबीमध्ये होतो, पण आता देवाने आशीर्वादित केलेला आहे. लेकिन प्रभु को आप किसको दे रहे हो, प्रभु को दे रहे हो। आणि तुम्ही कोणाला देताय, तुम्ही देवाला देताय. प्रभु के पास सब कुछ है, देवाजवळ सगळं काही आहे. आकाश है, पृथ्वी है, सूर्य है, चंद्र है, तारे है, सारी सृष्टि उसकी है, तो भी प्रभु कहता है तुम मुझे दो। आणि आकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, तारे सगळं काही देवाजवळ आहे, पण तरी सुद्धा देव तुम्हाला म्हणतो की तुम्ही मला द्या. प्रभु ने सब मानव को कहा है मुझे चाहिए, प्रभु की आज्ञा है, आणि देवाने सर्व मानवजातीला सांगितलेलं आहे की तुम्ही देवाला द्यायचं आहे, कारण ही देवाची आज्ञा आहे. प्रभु की आज्ञा है। आणि देवाची आज्ञा आहे. इसलिए ये आज्ञा से हम अमीर हो गए। आणि या आज्ञेचं पालन करून आपण श्रीमंत बनतो. दावीद क्यों अमीर बना, दावीद श्रीमंत दावीद के राजा. पास इतना धन क्यों आया, दावीदजवळ इतकं धन का ताकि आलं, वो होम बलि चढ़ाता। कारण तो होमार्पण करायचा. और देखो ना, सिर्फ परमेश्वर को नहीं होम बलि चढ़ाया उसने। आणि फक्त देवाला होमार्पण त्याने नहीं केलं. हम देखते हैं अगर आगे आप पढ़ोगे तो उसने जितने लोग वहाँ आए थे उन सबको एक एक रोटी दी। आणि आपण पाहतो की जेवढी लोक तिथे आली होती त्या लोकांना त्याने एक एक भाकर दिली. 18 वर्षाचा 17 से पढ़ 17। लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले. जैसे अभी देखो, पहले होम बलि जब 6 कदम चढ़ने के बाद उसने दी, अब दाऊद कुंड में जैसे संदूक लेकर आए, व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता, उसने एक परमेश्वर के लिए तंबू बना दिया था, खुद के पैसों से तंबू बनाया था।
यहाँ पर मैं संदूक रखूंगा। फिर वहाँ पर वो तंबू में रखा, त्यात त्यांनी तो ठेवला। तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांतार्पण अर्पण केले। फिर वापस होम बलि दिया, होम बलि देकर शांतार्पण भी दिया, यानी तुझ में और मुझ में शांति रहेगी, तू मुझसे कभी गुस्सा नहीं करना, प्रभु तेरी शांति मुझ पर रहे, ऐसा बोलकर भी भेंट दिया। फिर होमबली व शांतार्पण अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर याच्या नावाने लोकांना आशीर्वाद दिला। हाँ, लोगों को सिर्फ मुंह का आशीर्वाद नहीं दिया, जाओ तुम लोग को सुखी हो, कल्याण हो, ऐसा नहीं, सिर्फ इतना ही नहीं बोला, परंतु क्या किया, मग त्याने सर्व प्रजेला म्हणजे जे लोग उसमें आए थे उन सभी को इस्रायलच्या समुदायातील प्रत्येक स्त्री पुरुषाला एक एक भाकर, एक एक रोटी, मांसाचा एक एक टुकड़ा, मांस का टुकड़ा, किसमिसांची एक एक ढेप, हाँ, और जो अंजीर होता है, अंजीर के एक टुकड़े, ऐसे लोग बोलेंगे नहीं, 2 2 3 2 नहीं चलता था, जो दिया है खाओ, इधर देखो, नहीं टाकना, ये डालना, ये देना, जो दिया है पहले लो ना, नहीं तुम डाल, अगर चिकन रहेगा तो बोलेंगे 3 पीस डाल, हम बोले रहते 2 पीस, क्योंकि सबको मिलने के बाद फिर एक्स्ट्रा जब बचेगा तब लोगों को बांटो, हम ऐसा बोलते हैं। लोग कभी कभी लोग बोलते हैं अरे सेवकाई वालों ने अपने लिए रखा, लोक म्हणतात सेवकाच्या लोकांनी स्वतःसाठी ठेवलं, सबके लिए देता है, सगळ्यांसाठी असतं। तो सेवक को मुंह नहीं है, सेवकांना तोंड नाही का, वो नहीं खाना, आणि त्यांनी नाही खाल्लं कभी पाहिजे, उनको तो बूंदी नहीं मिलती है, आणि त्यांना तो बुंदी नाही भेटत, लास्ट में खाना खाने वाले को कभी बूंदी नहीं मिलती, आणि शेवटी जी जरूरत आहे कधीच बुंदी नाही भेटत, कभी उनको चिकन नहीं मिलता है, कधीच त्यांना चिकन नाही रस्सा भेटत, मिलता है, फक्त रस्सा रस्सा भेटतो। हड्डी ने दुखते दाल, ऐसा नहीं है, उनका दाल में कुछ नहीं दुखता है क्योंकि हड्डी से नहीं रहती, सिर्फ रस्सा रस्सा रहता है, तो रस्सा रस्सा ही बांटते, फिर लोग हो जाए शोधना, एवढंसं एक छोटासा टुकड़ा मांसाचा एवढंसं, हाँ चालेल। तो कहने का उद्देश्य प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हर एक व्यक्ति के हाथ में एक ही रोटी थी, आणि प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक एक भाकर दिली, तुम 4 रोटी खाने वाले हो, आणि 4 भाकर तुम्ही खाणारे असू दे, 10 खाने को, 10 खाओ, राजा ने एक ही बोला है, एक ही लो, पण राजाने एक भाकर द्यायला सांगितले, एकच देणार, एक दिया, मांस का टुकड़ा दिया, एक टिकिया दी, आणि एक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि एक किसमिसाची एक ढेप दिली। इसीलिए परमेश्वर ने दावीद को बहुत ब्लेसिंग दिया, आणि म्हणून देवाने दाविदाला खूप आशीर्वाद दिला, हमेशा याद रखना। आणि नेहमी लक्षात ठेवा। तो परमेश्वर आपको इसके आगे ये सिखाता है, आपको परमेश्वर को देना है, आणि याच्यापुढे देव तुम्हाला हे शिकवतो की तुम्हाला देवाला द्यायचं आहे, तब परमेश्वर आपसे खुश रहेगा, आपसे नाराज नहीं होगा, आपसे गुस्सा नहीं करेगा। मैं आपको एक भी बात बताती हूँ, दावीद से बहुत बड़ी गलती हुई थी, आणि मी गोष्ट पण तुम्हाला सांगते की दाविदाकडून खूप मोठी चूक झाली, बहुत बड़ी, लेकिन फिर भी परमेश्वर ने दावीद को नहीं मारा। पण तरी सुद्धा देवाने दाविदाला नाही क्यों मारलं, नहीं मारा? का नाही मारलं क्योंकि माहिती, ये इतना परमेश्वर को देता था, कारण हा इतकं देवाला देत और होता, परमेश्वर को खुश रखा था उसने, आणि देवाला त्याने प्रसन्न इसलिए ठेवलं, उसकी गलती, उसने गलती की, लेकिन उसकी गलती का सजा लोगों को मिला, आणि म्हणून त्याने चूक केली पण त्याच्या चुकीची शिक्षा लोकांना भेटली, लोग मारे गए, आणि लोक मारली गेले, ये याद हो। हे लक्षात ठेवा। इसलिए हम जब प्रभु को भेंट देते हैं तो प्रभु हमसे खुश रहता है, आणि म्हणून जेव्हा आपण देवाला भेट देतो तेव्हा देव आपल्यावरती प्रसन्न राहतो, इसलिए प्रभु को भेंट दिया, आणि म्हणून देवाला भेट ये देते परमेश्वर आपको सिखाता है। आणि देव तुम्हाला शिकवतो। आगे हम देखते हैं जैसे दाऊदपुर में लाया, आणि जसं दाविदाला त्याला आणलं, 14 वचन, दाविदाने व सर्व इस्रायल घराण्याने परमेश्वराचा कोश जय जयकार करीत व शेके फुंकत वर आणला। परमेश्वराचा कोश दाविदपुरात येत असताना शौलाची 14 वचन नाही वाचले, दावीद सणाचे एकूण कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला। तो अभी ये और एक पॉइंट, अभी आप कितना पॉइंट सीखे? हाँ, पहला पॉइंट मुझे बताओ, ठीक है, पहला आप क्या सीखे? हाँ, परमेश्वर के संदूक के विषय पर, यानी परमेश्वर की उपस्थिति के बारे में। दूसरा, जब हम राजा बनते हैं, जब परमेश्वर हमें ऊंचे स्थान पर लेके जाता है, तो हमें किसको खोजना है? परमेश्वर को। पूरे तन मन से प्रभु को ढूंढो। आप सिर्फ तन से यहाँ बैठे हो, मन कहीं और मत रखो। कैसा होगा, पति आया होगा, घर में काम पे जाना है, अभी तक 12:30 बज गए हैं, 1:45 की गाड़ी मिली कि ना दीदी, खत्म तो नहीं करेगी ना, मालूम नहीं क्या करूँ। मन उधर नहीं रखना है, तन मन से। जब आप प्रभु को ढूंढते हो, प्रभु के पास बैठते हो, तो मन और तन दोनों भी साथ में रखो। आणि जेव्हा तुम्ही देवाचा शोध घेता त्याच्या उपस्थितीमध्ये बसता, तुमचं शरीर पण तुम्ही इथेच ठेवायचं आहे। फिर आपने कौन सा पॉइंट सीखा? काय कुठं शिकलात? घर की उपस्थिति में स्वच्छ रखना है, खुद को भी क्लीन रखना है। आगे
हाँ, उसने परमेश्वर से जो लेना चाहिए था, सलाह लेना चाहिए था। आपको जो एडवाइस चाहिए मसीहत जीवन के लिए, आपको एडवाइस पास्टर से लेना है। आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनासाठी जी काही सल्ला मस्त तुम्हाला पाहिजे आहे याजकांकडून तुम्हाला घ्यायची आहे. जो वचन प्रचार करते उनसे लेना है। आणि वचन प्रचार करतात त्यांच्याकडून घ्यायचे आहे. प्रियो, चर्च में सभी लोग बाइबल पढ़ते हैं, आणि मंडळी सगळी लोक बायबल वाचतात. लेकिन जो आपको प्रचार करते हैं, आपका वचन लेते हैं, उन्हीं को ज़्यादा वचन, क्योंकि वो लोग स्टडी करते हैं। जो स्टडी करते हैं वो आपको एक्सप्लेन कर पाएंगे, आपको मार्गदर्शन कर पाएंगे। म्हणजे तुम्हाला वचन शिकवतात ते जास्त त्याचा अभ्यास करतात आणि जास्त अभ्यास करतात वचनाचा ते तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने समजावू आप शकतात. वेदी पर कितने भी प्रार्थना करने वाले योद्धा हो, आणि वेदीवरती तुम्ही प्रार्थना करणारे योद्धा असू दे, उनको वचन की सेवा दी है क्या? त्यांना वचनाची सेवा दिली आहे का? उनको सिर्फ प्रेयर दिया, उनके प्रेयर में पावर है। त्यांना फक्त प्रार्थनेचं काम दिलं, त्यांच्या प्रार्थनेत शक्ती आहे. वो आपको मार्गदर्शन कर सकते ते हैं, तुम्हाला मार्गदर्शन करू लेकिन शकतात. डीपली आपको किसी बात के लिए मार्गदर्शन चाहिए तो पास्टर ने तो जो वचन प्रीच करते हैं, क्योंकि उनको प्रीचिंग क्यों दिया? क्योंकि उनकी काबिलियत को परमेश्वर ने देखा है। आणि खोल रीतीने जे तुम्हाला देवाचा शोध करतात किंवा देवाचं वचन वाचतात आणि म्हणूनच जे देवाचे याजक आहेत किंवा जे देवाचं वचन प्रचार करतात त्यांना ते देवाने काबिलियत अशी दिलेली आहे. तो इसीलिए वो आपको अच्छी रीति से बाइबल से एक्सप्लेन कर पाएंगे, आणि म्हणून ते चांगल्या रीतीने तुम्हाला बायबलच्या द्वारे तुम्हाला स्पष्टीकरण करू शकते, आपको बताएंगे, तुम्हाला सांगू शकते एक्सप्लेन मार्गदर्शन कर पाएंगे। आणि तुम्हाला सांगू शकते, तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. सलाह लेना, एडवाइस लेना आप ले सकते हैं। आणि सल्ला मस्त तुम्ही घेऊ शकता. नहीं तो अभी आप बोलेंगे पास्टर को बोला है तो आप सभी लोग मेरे पास ही आओगे तो मैं बोलूँगी ना इसे लो, ये है मेगा है। अभी जैसे मनीषा बोलेगी नो दीदी आप ही करना, क्योंकि वो जो बोलती है मुझे समझता नहीं आता तो कुछ जाता नहीं, तो फिर मैं बोलती हूँ वो बहुत टाइम लेती है तो मेगा को ले लेती हूँ। मेरे के साथ स्पीड में करो, बाजू में हटो। लोग प्रार्थना कर लेते हैं फिर भी बोलते रहते, अच्छा अरे फिर प्रेयर किया ना, फिर क्यों बात कर रहे, वो भी है ना प्रेयर, बाजू हट जाओ। इसीलिए फिर मैं क्या करती हूँ, इसको जा तू ले तू कर, इसलिए करती हूँ। अब लोग बोले बिचारी दीदी 3 तास उभी आहे, मग तुझ्यासाठी उभी आहे तर नाही एवढा वेळ दयाने आली तेव्हा? लोग क्या बोलते हैं, अरे किती वेळ घेता तुम्ही लोक, किती वेळ घेता और कितना टाइम देते हैं 3 आप? तास झाले तर 3.5 तास झाले त्या उभ्या आहेत। और 3.5 घंटा हो गया वो खड़ी है. समोर असलेल्या माणसाला सांगतील आणि स्वतःच और पुन्हा आपल्या पाहिजे तेवढं सांगतील। और अपनी बातें जितनी बतानी उतनी सब बताएंगे. तो ये का दया, ये इसीलिए कभी कभी मैं बोलती हूँ नीचे जाओ, इनसे प्रेयर करा के लो, क्योंकि ऑलरेडी मैंने ऊपर बहुत प्रेयर किया रहता है, स्टार्टिंग का प्रेयर किया रहता है, सुरुवातीची प्रार्थना केलेली असते किया रहता है, मांगने के वचन का प्रेयर किया रहता आणि मागण्याच्या वचनाच्या टाइमला पण प्रार्थना केलेली असते. है, मांगने का वचन होने के बाद लास्ट प्रेयर किया रहता है। आणि मागण्याचं वचन झाल्यानंतर शेवटच्या वेळेला पण मी प्रार्थना केलेली असते. 3 प्रेयर होने के बावजूद भी लोग प्रार्थना के लिए मेरे पास आते हैं। आणि 3 वेळा प्रार्थना झालेली आहे तरी सुद्धा लोक प्रार्थनेसाठी माझ्याजवळ येतात. स्टार्टिंग का प्रेयर किधर गया? मेरा जो मांगने का प्रार्थना का जो प्रेयर किया था वो आपके लिए ही किया था ना, मैंने मेरे लिए तो नहीं मांगा था, आणि मैं तो सुरुवातीची प्रार्थना किसी और के लिए मांगती रहती हूँ वेदी पर। आणि मी वेदीवरती पण दुसऱ्यासाठी मागत असते. सब मैं कभी मेरे लिए वेदी पर नहीं मांगी, आणि मी कधीच माझ्यासाठी वेदीवरती नाही जब मेरे मागत. पैर को तकलीफ था तभी मैंने प्रेयर किया था। आणि जेव्हा माझ्या पायाला त्रास होता तेव्हा मी वेदीवरती माझ्यासाठी प्रार्थना केली तो होती. मैं अक्सर लोगों के लिए मांगती हूँ, प्रभु जरा हाथ त्रास है, इसका ये तकलीफ है, इसने मुझे गिनती की थी, मैं गिनती डालकर अंदर लोगों के लिए मध्यस्थी करती हूँ। जो लोग व्यसन में जकड़े उनके लिए मैं मध्यस्थी करती हूँ, प्रभु मैं नहीं देख सकती उनको व्यसन में जकड़े हुआ, आप उनको छुटकारा दो, ये मैं उनके लिए मांगती थी। मैंने कभी अपने लिए आयु नहीं मांगा, मेरे लिए धन नहीं मांगा, कभी भी नहीं। मैं वेदी पर खड़ी होकर अपने लिए कभी नहीं मांगी, आणि मी वेदीवरती उभी राहून स्वतःसाठी कधीच नाही मागत. क्योंकि मुझे मालूम है मैं जब आपके लिए मांगूंगी तो मुझे मिल जाएगा। कारण मला माहिती आहे मी तुमच्यासाठी मागितलं तर तुम्हाला देव देईल हाँ, मुझे सब देता है, आणि मला देव सगळं देतो. मुझे मांगने की जरूरत ही नहीं पड़ती, मला मागायची गरजच नाही वो मुझे भासत. पहले ही दे देता है। कारण देव मला पहिले सगळं काही देतो. तो इसीलिए इतना प्रेयर करने के बावजूद भी कुछ लोग बोलेंगे माझ्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा, मला ताप आला, मग अशी मी ताप आजारींसाठी प्रेयर केली होती ना। और मेरे सिर पर हाथ रखकर प्रार्थना करो कि मुझे बुखार आया है, पर मैंने पहले ही बीमार लोगों के लिए प्रार्थना की थी ना. फिर लोग एक्सेप्ट नहीं करते, उस प्रेयर को ग्रहण नहीं करते, इसलिए उन्हें लगता नहीं। आणि लोक त्या प्रार्थनेला ग्रहण करत नाही म्हणून त्यांना ते लागत नाही. जब आप प्रेयर आप जब सुनते हो ग्रहण करते हो ना, आप वही डिलीवरेंस हो जाते, वहीं पर छुटकारा हो जाता आणि जेव्हा तुम्ही वचन आणि प्रार्थना त्यावेळेस तुम्ही जेव्हा ग्रहण करता त्यावेळेस तुम्हाला लगेच छुटकारा है। भेटतो. जब उसे स्वीकार करते हो, हाँ, जेव्हा तुम्ही स्वीकार करता की हा खरी गोष्ट तो आहे वो वचन आपके अंदर कार्य करने लगता है, छुटकारा देने लगता है। आणि त्यावेळेस वचन तुमच्यामध्ये कार्य करू लागतो, तुम्हाला छुटकारा देऊ लागतं. अभी सोमवार को जो लोग मंडे के दिन में जो लोग आनंद से वचन सुनकर हंसकर एंजॉयमेंट किया, वो वहीं पर प्रेयर तो लास्ट हो गई, लेकिन उन वचनों में
पवित्र आत्मा ने बोला ये छुटकारा पा लिए क्योंकि उन्होंने वचन ही स्वीकार कर लिया। आणि सोमवारच्या संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये जे वचन लोकांनी आनंदाने ऐकलं तर शेवटच्या प्रार्थनेची गरजच नाही भासली, पण देवाच्या आत्म्याने सांगितलं की वचनावरच त्यांना छुटकारा भेटलेला आहे आणि त्यांनी ते फिर वचन भी ग्रहण मैंने केलेलं प्रेयर आहे. करवाया कि वो रूल है। तरी जर मी प्रार्थना करून घेतली कारण ते एक नियम आहे. और वो मंडे से जो लोग आए थे वो खुद भी देखेंगे कि उनको बहुत फर्क है। आणि सोमवारी जे लोक आले ते लोक स्वतः फरक पाहू शकतात की त्यांच्यामध्ये फरक झालेला आहे. इसलिए प्रियो याद रखो, सलाह किससे लेना है? आणि सलाह कोणाकडे घ्यायची आहे? वचन प्रीच करते उनसे लेना है। आणि जे वचन प्रीच करतात त्यांच्याकडनं घ्यायचं आहे. तीस आगे का पॉइंट आणि पुढचा मुद्दा हाँ, हम परमेश्वर को क्या देना है? भेंट देना है। हम परमेश्वर को भेंट देकर खुश करना है। ठीक है? आगे हम देखते हैं कि यहाँ लिखा है परमेश्वर के संदूक के सामने कमर कसकर और एपोद का वस्त्र डाला हुआ तन मन से नाचता रहा। कौन? दावीद। आणि दावीद देवाच्या कोशेच्या समोर सणाचे एकूण कमरेस वेष्टून परमेश्वरासमोर नृत्य करू लागला. तो इसलिए अपना डांस परमेश्वर के सामने करो, संसार में मत करो। आणि तुमचं जे नृत्य आहे, डान्स आहे ते देवाच्या समोर करा, जगामध्ये करू नका. हल्दी में नाचना, हळदीत नाच, शादियों में नाचना, लग्नात नाचणं, पार्टीज में नाचना या कोई गाना लगा बोलकर नाचना, पार्ट्यांमध्ये नाचणं किंवा गाणं कोणतं लागलंय म्हणून नाचणं रॉन्ग है। आणि हे सगळं चुकीचं आहे. अगर हाँ आप यीशु का गाना घर में लगाए हो और आप घर में नाच रहे हो यीशु के गाने में, ओके। आणि जर तुम्ही येशूचं गाणं घरामध्ये लावलेलं आहे, जर घरात तुम्ही येशूच्या गाण्यावरती नाचता, एकदम बरोबर आहे. सामने टीवी लगाए, यीशु का गाना चालू है, यीशु के गाने में देखकर आप नाच रहे हो तो भी चलेगा। आणि समोर येशूचं गाणं लावलेलं आहे टीव्हीमध्ये आणि जर तुम्ही नाचत आहात तर ते बरोबर आहे. सिर्फ यीशु के ही गाने पर, फक्त येशूच्याच गाण्यावर. दादा माझा फोटो काढ, तर त्याच्यावर तुम्ही नाचू नाही शकता, है ना? काय तर गुलाबी साडी, गुलाबी लाली, नाचू नाही शकत। आणि तुम्ही पिक्चरच्या गाण्यावरती नाचू नाही शकत. कोणत्याही दुसऱ्या गाण्यावर तुम्ही संसारची गाणी गाऊ पण नाही शकत। और संसार की गीत आप गा भी नहीं सकते. पिक्चर का गाना गाने को मना है और आप तुम्हारा पिक्चर की गाना गाना पण पिक्चर मना के आहे. गाने पर डांस करना मना है और परमेश्वर बहुत नाराज होता है। आणि पिक्चरच्या गाण्यावरती नाच करणं पण मना आहे. त्यावेळी त्या लोकांमध्ये देव खूप क्रोधित होतो. आपका शरीर पवित्र आत्मा का मंदिर है। आणि तुमचं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. प्रभु के सामने आप नाचते हो, आणि देवाच्या समोर जेव्हा तुम्ही नाचता, बिंदास नाचो, बिनधास्त वागा. आपका बॉडी प्रभु की महिमा करता है। आणि तुमचं शरीर ज्यावेळेस देवाचा गौरव करत असते. लेकिन आप बाहर संसार के पिक्चरों पर, हल्दियों में, पार्टीज में डांस नहीं कर पण सकते। बाहेर तुम्ही पिक्चरच्या गाण्यावरती हळदीमध्ये किंवा लग्नामध्ये ना नाचू नाही आपके शकत. बच्चे, ना तुम्ही ना तुमचे हम मुलं. भी हमारे स्कूल में बच्चे गए हैं, आणि आमची पण मुलं शाळेत गेलेली ऐसे असे ही बड़े नहीं हुए। आणि अशीच मोठी नाही झाली. हम उनके स्कूल में जो एनुअल डे होता था, हम बिल्कुल एक गाने पे भी उनको डांस नहीं करवाया, लेकिन यीशु के गाने पे। आणि त्यांच्या शाळेमध्ये ॲन्युअल डे व्हायचं, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना डान्स करून घेतला, पण फक्त येशूच्याच गाण्यावर. यीशु का गाना हम सेट करते थे और उस पर हमने डांस बिठाया, आणि येशूचं गाणं आम्ही सेट करायचो, त्याच्यावरती आम्ही त्यांचा डान्स ठेवलेला आहे. संसार के गाने पे नहीं। जगाच्या गाण्यांवरती. तो इसलिए ये याद रखो, दावीद परमेश्वर के सामने नाचा। आणि दावीद हा देवाच्या समोर लोग नाचला. यहाँ आकर ऐसे चुपचाप खड़े रहेंगे लोक इथे येऊन चुपचाप उभे राहते. और हल्दी के जगह पे आणि हळदीच्या ठिकाणी नाचे। तिकडे खूप उधर मजा. नाचना है उधर नाचो, तो उधर नाचने की इच्छा नहीं है। आज जिथे नाचायचं तिकडे नाचा, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नाचायची इच्छा आप इधर होणार नाच नाही. रहे हो, तुम्ही इथं नाचताय आपको कितना गाना बाहर बजने को इच्छा नहीं आएगी, आणि बाहेर किती पण गाणी वाजल्या पण तुम्हाला नाचायची इच्छा नाही होणार. अगर आप यहाँ नाचते हो। जर तुम्ही इकडे नाचत असाल तर. तो उसका नेक्स्ट पॉइंट परमेश्वर आपको सिखाता है कि आपको परमेश्वर की उपस्थिति में प्रभु के गाने पे नाच सकते हो, सिर्फ प्रभु के सामने, संसार के सामने नहीं। आणि जर पुढचा मुद्दा जो तुम्हाला शिकवत आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही देवाच्या समोर नाचू शकता, फक्त जगामध्ये नाही, जगाच्या गाण्यांवरती नाही. तो ये पॉइंट प्रभु आपको सिखाता है। 16 वचन। 16 वचन. परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असताना शौलाची कन्या मिकल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले, तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. हाँ, उसने उसको तुच्छ जाना। इसलिए कभी भी प्रियो, प्रभु के जो चुने हुए दास होते हैं, जो प्रभु के चुने हुए पात्र होते हैं, उसको कभी तुच्छ मत जानो। आप एक दूसरे को तुच्छ जानते हो वो अलग बात है, लेकिन यहाँ दावीद एक चुना हुआ, एक अथॉरिटी पाया हुआ व्यक्ति है। जब एक कोई अथॉरिटी परमेश्वर की ओर से पाया हुआ व्यक्ति होता है, तब आप उसको तुच्छ देखते हो, एकदम हल्के में देखते हो या कुछ अपमानजनक करते हो, तो याद रखो मिकल बांझ रही। 23 वचन पर। शौलाची कन्या मिकल तिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही. हाँ,
बांझ रही, हमारी हिंदी में लिखा है बांझ रही। तो याद रखो, बांझ होना मतलब सिर्फ बच्चे की जरूरत नहीं है, आपको आशीष नहीं होगी, फलवंत नहीं होगी, आपको फलद्रूप नहीं होगी अगर आप प्रभु के दास हो, जिसके पास अथॉरिटी है, जिसको प्रभु ने चुना है, आप उसकी निंदा करते हो, उसके बारे में बोलते हो, उसको तुच्छ देखते हो, उसका अपमानजनक शब्द करते हो, तो याद रखो फल नहीं रहेगा, ब्लेसिंग नहीं रहेगी। आणि देवाकडून अधिकार प्राप्त केलेला जो व्यक्ती आहे, जो देवाचा दास आहे, जर तुम्ही त्याला तुच्छ देखता तर तुमच्यामध्ये आशीर्वाद राहणार नाही, तुम्ही कधीच फलद्रूप होणार नाही। याद रखो, जब परमेश्वर शिक्षा देता है प्रभु के दासों को, छलने वालों को, तो उसके कुटुंब के साथ शिक्षा देता है। जिसने गलती की उसकी फैमिली को भी छोड़ना है, उसके संडे का सुबह का वचन आपको बता दें। हाँ, देवाचं सकाळचं वचन उसमें थोड़ा सा आया है कि अभिषेक आलेला आहे कि प्रभु के मेरे अभिषिक्तों को हानि न करो, आणि माझ्या अभिषेकाला स्पर्श करू नका। ये वचन नहीं है, वचन तो हमारा गए संडे का जो हुआ ना, कौन सा हुआ संडे को वचन? अध्याय 3 हम देख रहे हैं। वो सिखाते समय पवित्र आत्मा ने मुझे कुछ और बातें सिखाई जो ब्लेसिंग के विषय पर है, गड्ढे खोदने के विषय पर। तो यही वचन संडे को होगा, लेकिन उस वचन को सिखाते सिखाते पवित्र आत्मा ने ये भी सिखाया कि इस्राएल को जो राजा था यहोराम, ये कैसे एलीशा से नफरत करता था। आणि इस्रायलचा राजा यहोराम काय करायचा, जो एलिशा होता त्याच्याशी नफरत करायचा। तो वैसे प्रियजन हमारे प्रभु के दासों को नफरत करते हैं, हर्ट करते हैं, तकलीफ देते हैं, तो परमेश्वर क्या करता है, सिर्फ उसी को नहीं, उसके पूरे कुटुंब को परमेश्वर नाश करता है। आणि जो कोणी देवाच्या दासाची नफरत करतो, त्यांच्याशी वैर ठेवतो, तर देव फक्त त्या व्यक्तीलाच नाही पण त्याच्या पूर्ण कुटुंबाला नाश मैं करतो। आपको एक उदाहरण बता दूँ। तुम्हाला उदाहरण दावीद को ऊपर शौल जलता था, आणि दावीदावरती शौल जळण करायचे, इतना जलता था, एवढं जळण उसे करायचं, मार डालना चाहता था। त्याला मारून टाकण्याची इच्छा लेकिन त्याची क्या होती। हुआ, क्या वो दावीद को मार सका? पण काय झालं, तो दावीदाला मारू शकला का? लेकिन कौन मरा गया? पण मेलं नको। परमेश्वर ने किसको मारा? देवाने कोणाला मारलं? लेकिन शौलाला। शौल का पूरा कुटुंब नाश हुआ, आणि शौलाचं पूर्ण कुटुंब नाश झालं, पूरा फैमिली, पूर्ण कुटुंब। उसकी जो रखेल थी, त्याची जी रखेल होती, उस रखेल के बच्चों को भी मारा। आणि त्या रखेलीच्या मुलांना पण मारून टाकलं। उसने तो दफन होने ही नहीं दिया, लेकिन वो सड़ के सूख के मर गए। लेकिन मतलब वो तो चलो माँ का प्यार था, लेकिन वो छोड़ो। लेकिन कहने का उद्देश्य कि उसके रखेल के बच्चों को भी नहीं छोड़ा। आणि त्याची रखेल ठेवलेली तिच्या पण मुलांना देवाने सोडलं नाही। इसलिए कभी भी है ना, चुने हुए जो होते हैं, जिसको प्रभु ने चुना रहता है, उसके अगेंस्ट में कुछ भी करोगे तो परमेश्वर बोलेगा मैंने इसको रखा है, मेरे चुने हुए के विरुद्ध में बात करने के लिए तो डर नहीं लगा, हाथ उठाने के लिए डर नहीं लगा, ठीक है, तो फिर वो उसके पूरे घराने के ऊपर अपना तलवार उठा लेता है। आणि देवाचे निवडलेले आहेत, जे अभिषिक्त आहेत, पण देव काय करतो, ज्यांनी त्याच्या विरोधामध्ये काही काम केलेलं आहे देवाच्या दासाच्या किंवा त्याच्या अभिषिक्ताच्या, मग देव फक्त त्यालाच मारत नाही पण त्याच्या पूर्ण कुटुंबाला मारतो, त्यांचा सगळ्यांचा नाश करतो। ये इतना स्पेशल क्यों होता है? आणि हा इतका स्पेशल का असतो? प्रभु के दास लोग इतने स्पेशल क्यों? आणि देवाचे जे दास आहेत ते इतके स्पेशल का? कारण है, त्याचं कारण आहे क्योंकि वो अपना सब कुछ छोड़कर, काम धंधा सब कुछ छोड़कर वो प्रभु की सेवा के लिए आते हैं। कारण ते आपलं सगळं काही काम धंदा सोडून ते देवाच्या मागे आलेले अपना असतात। कभी कभी घर भी छोड़कर आते हैं, स्वतःचं घर सुद्धा ते कधी सोडून आलेले उसके असतात। बाद बहुत कुछ उन्हें त्यागना होता है, त्याच्यानंतर त्यांना खूप काही त्याग करावा लोगों का लागतो, टॉर्चर सहना पड़ता लोकांचा दबाव सहन है, करावा आपके लागतो, लिए मध्यस्थी करना पड़ता है, तुमच्यासाठी मध्यस्थी करावी आपको लागते, बीज बोना पड़ता है। तुमच्यासाठी बी पेरावं बी लागतं। बोने के बाद आप जब यीशु को ग्रहण करते हो, आणि बी पेरल्यानंतर जेव्हा तुम्ही येशूला ग्रहण करता, आपको बार बार पानी डालना पड़ता है, तुम्हाला वारंवार पाणी टाकावं लागतं, खत डालना पड़ता खत है, टाकावं लागतं, वचन बोलना पड़ता है, वचन पेरावं लागतं, आपको रक्षा करना पड़ता तुमचं है, रक्षण करावं परमेश्वर लागतं, के सामने हाथ उठा के प्रेयर करना पड़ता है। देवाच्या समोर हात उचलून प्रार्थना करावी लागते, तब जाके आप फलवंत होते हो, आपको अच्छा मिलता है, आपको धन मिलता है, आप आशीषित होते हो। जहाँ आपका कूड़े का घर रहता है वहाँ आपका महल बन जाता है, अगर आपका सादा घर रहता है तो बाद में फ्लैट हो जाता है। ये सब क्यों हो जाता है? धीरे धीरे परमेश्वर आपको ब्लेसिंग देने लगता है, क्योंकि आप चर्च में आने लगे। लेकिन ये चर्च में मध्यस्थी करने वाला कौन है? प्रभु का दास। आणि तुमचं सगळं मंडळीमध्ये आल्यानंतर हळूहळू सगळं काही चांगलं होऊ लागतं ना, कारण तुम्ही मंडळीमध्ये येता आणि मंडळीमध्ये मध्यस्थी करणारा कोण आहे? देवाचा दास। हम भी देखो, इन्होंने तो सारा अपना केरल छोड़ के आए, आणि अंकलाने आपलं सगळं काही केलं, सगळं सोडून आले, केरल का सारा धन जो कुछ उनका था वो सब इस सियोन के लिए लगाया। आणि केरळचं जे काही त्यांची धनसंपत्ती होती ती सगळी त्यांनी सेवन मंडळीसाठी लावली। कोई बाहर से हमको डोनेशन नहीं आया था कि तुम लोग चर्च खोल रहे हो, लो हमारी तरफ से पैसा, या हमारा न्यू लाइफ ने हमको 1 रुपया नहीं दिया।
आणि बाहेरून कोणतं डोनेशन नाही आले किंवा न्यू लाईफच्या चर्चच्या लोकांनी आपल्याला कोणतं डोनेशन नाही दिलं. प्रभु के लोग सेवा के लिए उतरते हैं, लेकिन उनको सपोर्टर होते हैं, उनको ऊपर पास्टर लोग, उनके ऊपर के पास्टर या बाहर गाँव से उनको सपोर्ट मिलता है, तब जाकर उन लोग करते हैं. अपने खीसे से कुछ नहीं डालते, लेकिन बहुत सारे ऐसे प्रभु के दास अपने खीसे का डालकर सेवा करते हैं. आणि जे काही देवाचे दास आहेत सेवेसाठी उतरतात, त्यांना त्यांच्यावरती जे काही अधिकारी असतात ते लोक त्यांना सपोर्ट करतात, मदत करतात. पण काही असे देवाचे दास आहेत जे स्वतःच्या खर्चाने सगळं काही देवासाठी करतात. आज ये जो आपको सारा सियोन दिखता है, ये किसी ने हमको, मैं बोल सकती हूँ कि किसी ने हमको डोनेट नहीं किया, किसी ने हमको पैसा नहीं दिया. इनके आगे जो ब्रदर है उनके खीसे का, उनके ज़मीन का, गांव की ज़मीन का, उनके गांव का घर बेचकर सब कुछ कर कर ये गाज बना. आणि ही जी सियोन मंडळी आहे उन्होंने बोया है. आणि त्यांनी पेरलेलं आहे. आज अगर आप लोग दे रहे हो, आज तुम्ही देत आहे, उसमें से अगर कुछ भाग लिया भी, वो तो नहीं लेते प्रभु के वेदी पर बोलते, लेकिन चर्च के लिए अगर इस्तेमाल करते तो कोई गलती नहीं है. आणि त्याच्यामध्ये जर काही भाग जरी मंडळीसाठी उपयोग करतात तर त्याच्यामध्ये कधी काही चुकीचं नाही. उसमें से कोई सैलरी नहीं देते. त्याच्यामध्ये काही सॅलरी पगार देत नाही. चेयरमैन हो, मी चेअरमन आलो, मेरा पगार निकालो. या माझा पगार काढा. यहाँ तक सियोन को 1 रुपया का ये भी नहीं है, भाड़ा भी नहीं देते कि ये सियोन चलाने के लिए सियोन को ये लो भाड़ा, सियोन का भाड़ा, ऐसा भी नहीं है. आणि ही त्या सियोनचं भाडा अकाउंटेंट मैं हूँ इसलिए मुझे मालूम. आणि अकाउंटंट मी आहे म्हणून मला सगळं आरंभ से मैं उनके साथ हूँ इसलिए मुझे मालूम. आणि प्रारंभापासून मी त्यांच्याबरोबर आहे म्हणून मला माहिती आहे. उसकी बीवी है ना इसलिए मुझे मालूम है. आणि त्यांची पत्नी आहे म्हणून मला माहिती आहे. तो इसलिए होता है लोग दिल से बोल देते, फटाक से बोल देते हैं. आणि खूप सारे लोक पटकन बोलून टाकतात. ये नहीं सोचते पण आज आज आप काम नहीं करते बोलते, लेकिन इस जीवन में सारा कितना काम करते हो. आणि सेवेमध्ये किती सारी कामं करतात. लोगों को लगता है कि वो बैठ के खा रहे हैं, आज लोग दे रहे हैं इसलिए वो बैठ के खा रहे हैं. वो उनका खाते हैं, उनको जो पेंशन है वो उनके पेंशन का वो खाते हैं. आणि लोक म्हणतात की बसून ते खातात, पण ते त्यांना जी काही पेन्शन भेटते त्याचं ते खातात. उनके पेंशन. लोगों को ऐसा, बहुत लोग, कितने लोगों ने अपने पत्नियों को ऐसा ही कहा. आणि किती साऱ्या लोकांनी आपल्या पत्नीला असंच म्हटलेलं आहे, दीदी ब्रदर बाहेर कामाला जात नाही त्यांना कुठून भेटतो. दीदी आपल्या बाहेर काम के लिए नहीं जाते, उनको कहाँ से मिलते तो म्हणून ते खातात. हम उनको देते इसलिए वो पेट भर खाते बोल सकती हूँ वो अपने पेंशन का खाते हैं. आणि मी गर्वाने बोलू शकते की ते त्यांच्या पेन्शनचं खातात. प्रभु के इसमें से नहीं खाते. हाँ, देवाच्या संडे का खाना खाना जो होता है वो सब लोग खाते हैं, वो भी खाते हैं. अरे आगे खाते, मैं भी खाती हूँ संडे का खाना. वो ब्लेसिंग खाना है, वो तो प्रभु का खाना है, वो तो प्रभु दे रहा है. आणि ते आशीर्वादाचं जेवण आहे ते देव देतो. वो तो सबको ही खाना है, क्योंकि उसे हम अपमान नहीं कर सकते बिना खाना खाए. आणि ते सगळ्यांनीच खायचं आहे, त्याचं न खाऊन आपण अपमान नाही करू शकत. प्रभु का खाना है, ते देवाचं जेवण आहे, प्रभु दे रहा है. देव देतो. इसलिए हम हमेशा आपको बोलते हैं संडे का खाना मिस मत करो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की रविवारचं जेवण कधी थोड़ा ही खाऊ सही, नका. खा के जाओ, थोडंसं का होईना पण खाऊन जायचं आणि खाओ, खा. क्योंकि उस पर प्रे भी कर सकते हैं. त्याच्यावर तसे तुम्ही प्रार्थना वो केली आहे. प्रभु दे रहा है. इतने साल से कोई आसान नहीं है, इतने साल से खाना खिलाना आणि एवढ्या वर्षांपासून अन्न खायला घालणं ही काही सोपी गोष्ट नाही. आसान नहीं है, लेकिन ये प्रभु कर रहा है. पण हे देव सगळं ये काही करतो. चमत्कार है. आणि हा चमत्कार आहे. तो इसलिए प्रियो याद रखो, हम ऐसे ही आज यहाँ नहीं हैं, हमने भी बहुत कुछ बोया है. आणि असंच आपण इथे नाही आहेत, आपण खूप काही आम्ही पण खूप काही पेरलेलं आहे. तो इसीलिए प्रभु अपने दासों के प्रति, अभी इंसान है वो कैसा कुछ भी देगा, भूल जाता है कि इसने मुझे मदद किया. आणि माणूस आहे, माणसाला दिल्याच्यानंतर माणूस विसरून जातो की याने मला मदत केलेली आहे. वो बुराई याद रखता है. आणि ते वाईटपणे लक्षात परमेश्वर ठेवतो. ऐसा नहीं. पण देव तसा नाही. परमेश्वर देखता है कि सब कुछ छोड़कर मेरे लिए यहाँ है. आणि देव बघतो की हा सगळं काही सोडून माझ्यासाठी इथे आलेला मेरे आहे. लिए दुख उठाया, माझ्यासाठी दुःख मेरे होतं. लिए. कभी वो परमेश्वर भूलता आणि नहीं, या गोष्टी देव कधीच विसरत नाही, कभी भी नहीं. कधीच नाही. इसीलिए परमेश्वर उसके दासों को रिस्पेक्ट देता है, मान देता है, सम्मान देता है. और परमेश्वर की इच्छा है कि उसके चर्च में आने वाले लोग भी मेरे दास को मान दे, सम्मान दे. आणि म्हणूनच देव त्याच्या दासांना आदर मान सन्मान देतो. मग देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांनी सुद्धा देवाच्या दासाचा आदर मान सन्मान दावीद द्यावा. को कुछ कम था, दाविदाला काही कमी होतं अच्छा का? चरवा जाना, आणि चांगला मेंढपाळ होता. लेकिन वो चरवाहीगिरी छोड़कर राजा बना ना, तो सब कुछ छोड़कर वो आया ना. आणि मेंढपाळगिरी सोडून तो राजा होता ना, सगळं काही सोडून तो आला. परमेश्वर ने उसे चुना ना. देवाने त्याला निवडलं. फिर परमेश्वर की इच्छा थी कि उसके घर से लेके प्रजा भी उसको रिस्पेक्ट दे. आणि देवाची अशी इच्छा होती की घरापासून प्रजेपर्यंत सगळ्यांनी त्याला आदर इसलिए द्यावा. आपके घर के लोग भी, जो सेवक है, जो चर्च के सेवक करते हैं, उनके घर के लोगों ने भी उन्हें रिस्पेक्ट देना चाहिए. आणि तुमचे जे लोक देवाचे सेवक करतात त्यांच्या घरातल्या लोकांनी सुद्धा त्यांना आदर दिला पाहिजे. नहीं तो बांझपन आएगा. नाही तर माणसंपणा येईल. बांझपन यानी बच्चे जन्ने का ही क्षमता जरूरी नहीं है. बांझपन यानी उखाड़पन, निर्जन, कुछ आशीष नहीं.
आणि वांछपण म्हणजे जिथे काहीच आशीर्वाद नाही. इसलिए प्रियो, वचन के अनुसार परमेश्वर आपको आज के इस वचन में ये भी सिखाता है. आणि देवाच्या वचनानुसार देव तुम्हाला आज हे सुद्धा शिकवतात. दाऊद कहता है परमेश्वर के लिए 27 वचन में, मैं तो नीचे जितना दृष्टि में नीचे ठहरूंगा, तुच्छ बनना चाहूँ चलेगा कुछ नहीं, लेकिन मैं जितना नीचे बनूंगा, यहाँ देखो मस्त बोला वो 22 वचन मुझे बहुत अच्छा लगा. मी यापुढे पहिले 21 वचन पढ़े. दावीद मिखलीस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे यांची ऐवजी मला निवडून आपल्या इस्रायली प्रजेवर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच. हाँ, नाचनारस. जब कोई हमारा मजाक उड़ाता है, हमें तुच्छ देखता है, तो अपना सेवा नहीं छोड़ना है, अपना काम नहीं छोड़ना है, आणि जो कोणी जेव्हा कोणी आपल्याला तुच्छ देखतं तेव्हा आपल्याला आपली सेवा किंवा आपलं काम सोडायचं नाही, बल्कि करना है. बल्कि ते अजून करून और दाखवायचं. करके देखना आणि है. अजून करून इसने क्या दाखवायचं. बोला, मुझे तुम तुच्छ देखे ना, मैं नाचा बोलकर तूने मुझे तुच्छ देखा ना, मैं और भी नाचू. आणि तो म्हणाला, मी नाचलो म्हणून तुम्हाला तुच्छ जाणत ना, आता मी जास्त इसलिए नाचेल. कोई अगर आपको तुच्छ देखता है आणि जर कोणी तुम्हाला तुच्छ देखतं तो काम छोड़ो मत. आणि काम तुम्ही सोडून चर्च में टाका. आना बंद मत चर्चमध्ये येणं बंद करू प्रार्थना नका. करना बंद मत प्रार्थना करणं बंद करू बल्कि नका. बढ़ाओ. पण अजून जास्त भी ते और वाढवा बढ़ाओ. आणि त्या गोष्टीला तुम्ही जास्त वाढवा. यहाँ प्रभु एक बात हमें खास रीति से सिखाता आणि खास देव आपल्याला गोष्ट शिकवतो. है. मालूम अभी 22 वचन. मी याहूनही तुच्छ बनेन, मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईन, पण ज्यांना तू दासी म्हणते त्या माझा आदर गौरव करते. बोले मैं लोग तुम मुझे तुच्छ देखते हो, लेकिन तेरी जो दासियां हैं ना, वो मुझे मान सम्मान दे. हमारा परमेश्वर जो लोग हमें तुच्छ देखते हैं, उन्हीं के सामने लोग क्या करते हैं, लोगों से आदर दिलवाता है, मान दिलवाता है, सम्मान दिलवाता है. आणि जे लोक आपल्याला तुच्छ देखतात त्यांच्याच नजरेसमोर देव काय करतो, आपल्याला मान सन्मान आदर गौरव मिळवून देतो. तो प्रियो, ये वचन आज हमें सिखाता है इतना. आणि हे वचन आज आपल्याला एवढं काही सगळं काही शिकवलं आहे. दिनों में प्रभु आपको आशीष देगा, येणाऱ्या दिवसामध्ये देव तुम्हाला आशीर्वाद धन देईल. बढ़ेगा, तुमचं धन वाढेल, आशीष बढ़ेगा, आशीर्वाद वाढेल, घरात आशीर्वाद आहे. लेकिन फिर भी यहोवा को, परमेश्वर को ही ढूंढो. तरी यहोवा देवाला शोध मैं करा. प्रभु के पास कैसे रहूं, प्रभु मेरे साथ कैसे रहे, इसी की खोज में रहूं. मी कसं देवाजवळ राहू, देव कसं माझ्याजवळ राहील, ह्याच शोधामध्ये तुम्ही अक्सर राहा. धन आने के बाद लोग भटक जाते आणि हैं. अक्षर धन आल्याच्या नंतर लोक भटकून जातात. ये संडे का वचन यही है ना आणि रविवारचं वचन हेच आहे. कि प्रभु खड्डों को भरेगा जल से. आणि देव लवकरच ते जे खड्डे आहेत त्याला भरून खड्डे काढेल. खोदलेत का तुम्ही? आपले खड्डे काही हा? खोदलेत. आत्मिक रीतीने मी विचारते, तुम्ही असे खड्डे खोदू नका, काही गरज नाही. आत्मिक रीतीने खड्डे खोदणं म्हणजे रविवारचं वचन मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करते. अजून रविवारी ऐकायला चांगलं वाटतं. खड्डे खोदणं म्हणजे तुम्ही दान धर्म केलाय का? और आर्थिक रूप से गड्ढों को खोदना मतलब आपने दान धर्म किए है क्या, मग ते तिथे भरले जाते. तो वो घर दिए जाएंगे. लक्षात ठेवायचं. याद रखें. खड्डे खोदणं म्हणजे तुम्ही देवाला दिले, गड्ढों को खोदना मतलब आपने परमेश्वर को दिया याजकाला है, दिले, याजक को दिया है, नंतर अनाथांना दिले, अनाथों को दिया है, गरीबांना दिले. गरीबों को दिया है. असं कधी कधी बघा म्हातारी माणसं भीक मागतात. और रास्ते में जो वृद्ध लोग हैं वो भीक मांगते हैं. 1 रुपयाने, 1 रुपये दिए, 10 रुपये उनको दिया है. 1 रुपयाने 1 रुपया है. ॲटलीस्ट एक वडापाव तरी आला पाहिजे. और एक भी बड़ा भाव माना 1 रुपयात काय येणार आहे? और 1 रुपये में क्या आएगा. की म्हातारी बाई काय खाणार, म्हातारा माणूस काय खाणार? ॲटलीस्ट 10 रुपये तुम्ही दिला तर तो वडापाव तरी खाऊ. और एटलीस्ट आपने 10 रुपये का तो वड़ा पाव तो खा आणि लेगा. 10 रुपयांनी काही करू, समोसा खाऊ, वडापाव खाऊ, काही करू, पेप्सी पिऊ. और 10 रुपये से वड़ा पाव खा लो, समोसा त्या खा 10 लो, रुपयात त्याला वस्तू आली पाहिजे. या फिर पेप्सी पी लो, तो 10 रुपये में उसको कोई तो ऐसी चीज आनी चाहिए. 1 रुपये 2 रुपये द्यायला तर त्याच्यात काय येणार? और 1 रुपये 2 रुपये दोगे तो उसमें क्या आएगा. म्हणजे तो एकदम छोटासा, फक्त असा हाताने माती उकरली, खड्डा झालाच नाही ना. और अभी तक गड्ढा बना नहीं. खड्डे खड्डे खोदायचे. और गड्ढे को खोदना नहीं. त्या लोकांनी खड्डे खोदले आणि सकाळच्याच भोरच्या वेळेला काय झालं, और उन्होंने गड्ढों को खोदा और सुबह अभी भोर को क्या हुआ, झरणा आला. और एक झरना गिरी. आणि त्या झरण्याने सगळे खड्डे भरले. और उस झरने के द्वारा परमेश्वर ने सारे गड्ढों को भर दिया. त्या खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी. और उस गड्ढों में पानी ही पानी. मनसोक्त पेय. और मन चाहा उन्होंने उतना पिया. म्हणून लक्षात ठेवायचं. ऐसे याद रखें. येणाऱ्या काळात देव तुम्हाला खरंच ब्लेसिंग देईल. आने वाले काल में सच में परमेश्वर आपको ब्लेसिंग देगा, आशीष देगा, बहुत देगा. अहंकारी होऊ तो नका. अहंकारी मत बनो. देवाला विसरून गेलात परमेश्वर को भूल गए असं होऊ नका. ऐसा होने मत. कारण मी पाहिलंय असं. क्योंकि मैंने देखा है ऐसे. आणि जेव्हा लोकांकडे पैसे येतात, लाखो लाखो रुपये येतात ना, ते देवाला विसरून जातात, दशांश देणं विसरून जातात. और जब लोगों के पास लाखों लाखों रुपए आते हैं तो परमेश्वर को दशांश देना भूल जाते हैं. नंतर ते गाडी घेतात, फिर वो गाड़ियाँ लेते हैं, कपडे खरेदी करतात, कपडे खरेदी करतात. इथं जा, फिरायला जा, इथं जा,
यहाँ जा वहाँ जा इमॅजिकला जाता इमॅजिकल जाते इथून 20,000 यहाँ से इथून 20,000 यहाँ से 20,000 हा तिथे मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात ते. और बड़े बड़े 5 स्टार होटल में रहते हैं त्याच्या बाजूला 5 स्टार हॉटेल आहे तिथं राहतात रात्रभर काढतात पुन्हा दुसऱ्या दिवशी इमॅजिकला राहिलेला फक्त पण पैसे उडवून टाकतात आणि और मग पैसा पुन्हा क्या देते हैं और फिर बाद में जनावरी किसान खाली ग्यारह तो नहीं किसान पुन्हा फिर से सगळं संपलं. अभी सब खत्म हो गया असं नाही म्हणून देवाला आप जब परमेश्वर हमें कुछ देता है परमेश्वर ये देखता है देखिए क्या करता है. जैसे मैं आपको एक छोटा सा उदाहरण बताता हूँ आपका ही उदाहरण दें. तुमचं उदाहरण देते आपको सबको बच्चे मग सर्वांना मुलं आहेत है ना. आहेत ना जब आप अपने बच्चों को दुकान से कुछ लेके देते हो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला दुकानातून काहीतरी घेऊन देता सोचो डेली मिल्क समजा डेली फीस दिली 40 रुपये वाला 40 रुपये 80 वाली रुपये वाला 80 रुपये वाली या 10 रुपये किंवा 10 रुपये वाली वो वैल्यूबल नहीं रहता कितने का है आपने दिया दिल से वो इम्पोर्टेंट है. आणि त्याची किंमत एवढी किमती नाही आहे पण तुम्ही हृदयाने दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. मैं भी वही देखती हूँ. मैं ये नहीं देखती कि मुझे 80 रुपये वाला मिला मुझे 10 रुपये वाला भी कोई कैडबरी देता है मैं दिल से खाती हूँ धन्यवाद देती हूँ और मुझे प्रभु कैडबरी दिया है इसको आशीष दें इसका भी जीवन मीठा कर दे. आणि जर कोणी 10 रुपयाची जरी कॅडबरी दिलेली असेल तर प्रार्थना करते त्यांना आशीर्वाद देते की देवा यांचं जीवन पण असंच गोड हम हो. नहीं बोलते कि अरे ये क्या 10 रुपये का कैडबरी दिया है आणि असं नाही मला 10 रुपयाची कॅडबरी दिली दिया ना वो इम्पोर्टेंट है. दिलं ते महत्त्वाचं आहे. तो आप जब अपने बच्चों को कुछ देते हो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना काहीतरी देता कुछ भी खोलते हैं आणि जेव्हा ते लोक ते उघडतात आप क्या अपेक्षा करते हैं. आणि तुम्ही काय आशा ठेवता हाँ? हाँ आप ये देखते हो कि उसने खोलने के बाद सबसे पहला वो किसको खिला रहा है. आणि तुम्ही हे बघता की उघडल्याच्यानंतर सर्वात पहिले तो काय करतोय खुद खा रहा है स्वतः खाते ये बोलता है मम्मी ते म्हणतोय मम्मी आई ये घे बाबा ये ले आई आकर और आपण यही करते हैं ना. छोटा हो बड़ा हो लहान असो मोठा असो आप यही आशा रखो तुम्ही अशीच आशा कि ठेवली मेरे बेटे ने मेरी बेटी ने जब खोला तो सबसे पहला उसने मुझे खिलाया. आणि माझ्या मुलाने माझ्या मुलाने उघडल्याच्यानंतर सर्वात पहिले त्याने मला खायला घातलं पाहिजे जब पिज़्ज़ा लाया पिझ्झा या वडापाव लाया वडापाव आणला तो उसने पहला उसमें से तोड़कर आई को दिया. आई ये आणि खा, पहिले बाबा तो कायदा दिलं पाहिजे बाबा हे खा आकर आकर बाबा हे घे बाबा आ अरे तुझ्यासाठी आणलं बाळा नाही, बाबा खावा ना. ये माँ बाप की अपेक्षा होती है. आणि आई वडिलांची अपेक्षा असते जबकि दिया किसने क्या वो अपने लिए ले नहीं सकते. आणि तो आपके लिए बच्चों के लिए आप ले सकते कि अपने लिए नहीं ले सकते. मुलांसाठी घेऊ शकता तर स्वतःसाठी घेऊ नाही शकत का ले सकते हैं घेऊ शकता ना लेकिन आप क्या आशा करते हैं पण तुम्ही आशा काय वो ठेवता उसमें से पहला पहला मुझे आणि त्याच्यामध्ये पहिलं मला दुसरं मला नाही सेकंड थर्ड नहीं दुसरं तिसरं नाही पहला. पहिलं परमेश्वर भी यही चाहता मग देवाची पण हीच इच्छा है आहे कि आपको जब मैं देता हूँ जेव्हा देव तुम्हाला देतो तुम्हारे जीवन में मैं कौन से स्थान पे हूँ तेव्हा तुमच्या जीवनात देव कोणत्या स्थानावरती आहे ये मेरी देखना. आणि हीच गोष्ट देव और पाहतो जानना है कि पहला स्थान प्रभु है. आणि देवाची इच्छा आहे की पहिलं स्थान देवाचं जब आहे. हमारे हाथ में आता है तो प्रभु हे दिलंस थँक्यू याच्यात पहिलं हे तुझं अगर हाथ में आता तो परमेश्वर को बोलना है प्रभु धन्यवाद तूने मुझे इतना दिया सबसे पहला मैं तुझे पहिलं निकाला. तुझं घे प्रभू और सबसे पहला प्रभु तू दे दे तुझं काय ना और तेरा निकाला है आणि स्वेच्छा बली बलिदान मला तू एवढं दे. और स्वेच्छा को ये बरकत नहीं है जो तूने मुझे दिया है इसलिए तर हे देवाला विसरू नका. देवाला पहिलं तुमच्या आयुष्यात ठेवा. और अपने जीवन में सबसे पहला परमेश्वर को रखना परमेश्वराला पहिल्या स्थानावर ठेवा. और परमेश्वर को पहले स्थान पर रखना. तुम्ही जेवढं देवाला पहिल्या स्थानावर ठेवाल तेवढं तुमचं. और जितना परमेश्वर को पहले स्थान पर रखोगे उतना आपका अच्छा काय होगा. होतं जेव्हा तुमचं मूल ते जसं उघडतो आणि तुमच्या तोंडाला लावलं तर तुम्ही काय करता. खरं सांगा काय करता तुम्ही. खातो आणि आनंद करतो आणि काय करता. काही काही लोक म्हणतात तू खा नको बाळा मला भेट तूच खा असं म्हणून त्याचाच हात त्याच्या तोंडात टाकतात. बरोबर आहे. आणि काय आणि त्याला टवटळून घेतात त्याचे मुके घेतात ना तसंच देव करतो. वैसे परमेश्वर भी करता है. म्हणून खूप खूप गरजेचं आहे इसे बहुत जरूरी है. देवाला शोधा. परमेश्वर को धन ढूंढना. आल्यानंतर विसरू नका. धन आने के बाद भूल मत त्या जाना. येणाऱ्या काळात आज या उपवासात मी सांगते तुमच्या जमिनीचे व्यवहार होते. और शायद आने वाले काम में इस उपास में मैं आपको बता रही हूँ कि आपके जमीन के काम हो जाएंगे. त्या वचनात असं लिहिलेलं आहे डोंगरावरील एदोमी डोंगरावर. और एदोम के पहाड़ से. एदोम कोण आहे. एदोम कौन है. हा एसाव ना. मग तुमचा एदोम कोण आहे.
बरोबर आहे. तुमच्या घरातील लोक तुम्हाला जिथून मिळकत भेटली पाहिजे, शायद तुमच्या जमिनीचा हिस्सा, तुमच्या घराचा हिस्सा, तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा, कुठून येईल देव तुम्हाला नक्की देईल. और आपकी जमीन एक का असा झरणा वाहेल. और प्रॉपर्टी का हिस्सा परमेश्वर आपको जरूर देगा. एक परमेश्वर क्या करेगा, झरना बहाएगा. पुढे येणाऱ्या काळात तुमच्या हातात खूप प्रभुधन और देईल. आने वाले काल में परमेश्वर आपके हाथ में बहुतायत धन देगा. बघू नका, और भटक न जाने. देवाला शोधा, परमेश्वर को ढूंढो. देवाला प्रथम स्थान. परमेश्वर को प्रथम स्थान देते रहे. आजच्या हा पूर्ण अध्यायाचा सारांश. और आज के पूरे अध्याय का सारांश है. देवाला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ लास्ट नंबर कधीच नका ठेवू. और परमेश्वर को दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा ऐसा लास्ट नंबर कभी मत देना. राहिलं प्रभु रह गया तर तुला देणार, तो तुझे दूंगा. काय नाही राहिलं और कुछ भी नहीं या देना. महिन्यात मी तुला नाही देणार, इस महीने में तुझे मैं नहीं दे सकता. असं नका. ऐसा मत कर. प्रभू पहिला तू, प्रभु पहले तू. मला नाही राहिलं चालेल, मुझे नहीं रहा तो भी मला चलेगा. माहिती आहे माझं राहिलं. और मुझे मालूम है कि मेरा बचेगा ही. अहो आज जे लोक मंडळी दशांश टाकतात और आज जो लोग कलीसिया में दशांश डालते हैं, त्यांचं उत्पन्न कमी आहे, उनका उत्पन्न कम है, तरी पण ते टाकतात, फिर भी वो लोग डालते हैं. म्हणून त्यांचं उत्पन्न राहतं, और इसलिए उनका उत्पन्न बचा रहता है. पूर्ण घर महिनाभर चालतं, और पूरा महीना उनका चलता है. कारण ते देवाला टाकतात. जो परमेश्वर को देते हैं, पहले परमेश्वर को देते हैं. म्हणून देवाने त्यांचं उत्पन्न हळूहळू का असेना पण वाढवलं. और इसलिए परमेश्वर ने उनका उत्पन्न धीरे धीरे क्यों ना होगा, पर उसके उत्पन्न को बढ़ाया है. देव तसाच आहे. और परमेश्वर ऐसा ही है. हालेलुया. हालेलुया. देवाला सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 10वं स्थान घेऊ नका, फर्स्ट स्थान. आणि देवाला शोधा. और परमेश्वर को दूसरा, तीसरा, चौथा, पांचवा स्थान मत देना. हमेशा प्रथम स्थान पर रखना और परमेश्वर को देना. प्रभू तुम्हाला आशीर्वाद. प्रभु आपको आशीष दे. तुम्हाला काही प्रश्न आहे किसी का? को कोई सवाल है क्या? ते बोलेंगे. आणि मी जे प्रार्थना बोलते तुम्ही प्रार्थना इस बोलोगे. प्रार्थना में आप बोल रहे हो कि प्रभु तू मुझे राजा बना, मेरे को अच्छा स्थान दे, मुझे हाथ में धन दे, मैं तुझे नहीं भूलूंगा. जैसे दावीद तुझे नहीं भूला, मैं भी तुझे नहीं भूलूंगा. और सचमुच जैसे दावीद तुझे ढूंढा, तेरी उपस्थिति ढूंढा, मैं भी तेरी उपस्थिति ढूंढूंगा. मैं तुझसे दूर नहीं जाऊँगा. नहीं जाएंगे ना? आप राजा बने, आपके हाथ में धन आया तो आप पीछे हटोगे, संसार में जाओगे क्या? नहीं ना? ठीक है, तो जो मैं बोलती हूँ वही मेरे पीछे. आप हाथ जोड़ो. प्यारे पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ. दावीद को अपने चरवाहे से राजा बना दिया, महल दे दिया, एक स्थान दिया, अधिकार दिया, और हाथ में धन भी दिया. तो प्रभु वो बहेगा नहीं, भटक नहीं गया, आपसे दूर नहीं गया. ना उसकी आंखें चंचल हुई, ना उसका मन उससे दूर हुआ, परंतु और भी तेरे करीब आया, तुझे ढूंढने लगा, और तेरी उपस्थिति अपने दाऊदपुर में लेकर. मेरे पिता, मुझे भी धूलि से उठाकर राजा बनाया. प्रभु एक स्थान दे, मुझे अधिकार दे, मेरे हाथ में तू धन दे, मैं तुझे नहीं भूलूंगा, मैं तुझसे दूर नहीं जाऊंगा. प्रभु मैं भी तुझे ढूंढूंगा, तेरी उपस्थिति में बना रहूंगा, तेरी उपस्थिति मेरे घर, मेरे अंदर, मेरे जीवन में लाऊंगा. प्रभु यीशु मुझे देखकर मैं तुझसे दूर नहीं जाऊंगा, मुझे कभी नहीं छोड़ूंगा. मुझे आशीष दे, मुझे इस पृथ्वी पर धनी बना दे, रिच बना दे, एक अधिकारी बना दे, मुझे एक स्थान दे. मेरी प्रार्थना है यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूं. आमीन. आंखों को बंद रखना. पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, आए हुए तेरे सभी बच्चों को आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना, सदानंदित रहने के लिए सहायता करना. प्रभु दावीद इतना रीच होने के बाद भी तुझे भूला नहीं. प्रभु एक स्थान मिला, प्रभु राजा का स्थान होने के बाद राजा लोग तो प्रभु मेजवानी लेना, खाने पीने में जाना, दारूबाजी करना, रंगेलबाजी करना, और औरतों को डांस के पीछे प्रभु उसमें जाना, लेकिन ऐसा उसने नहीं किया, परंतु उसने प्रभु तुझे ढूंढा. प्रभु तेरी खोज और तेरी उपस्थिति यानी संगम को दावीद को मिला. वैसे मेरे महान पवित्र पिता, ये सभी भी प्रभु आज तुझसे करार करते हैं
प्रभु तुझसे दूर नहीं जाएंगे। इनके हाथ में धन आने के बाद तुझे नहीं भूलेंगे, संसार में नहीं जाएंगे, परंतु तेरे भवन में आकर, तेरे चरणों में आकर तेरी स्तुति करते रहेंगे, तेरी उपस्थिति में बने रहेंगे। उनकी सभी लेना प्रभु इन्हें बहुत आशीषित करना, याजकों के आदमी देने के लिए सहायता करना, अपनी मनमर्जी से कभी जीने नहीं देना, हमें उसको उनको जो अच्छा लगता है वैसे ही उसको करने नहीं देना, तुझे क्या अच्छा लगता है वो करने के लिए मदद करना। प्रभु याजकों के अंडर रहकर प्रभु पवित्र पिता, प्रभु तुझे भेंट चढ़ाने वाले, तुझे प्रसन्न करने वाले जीवन जीने के लिए मदद करना, तेरे सामने नाचते हुए सुखी आराधना का जीवन जीने के लिए मदद करना। कभी इन्हें संसार में जो अन्य जातियों में जो शादी होती है, इनके घरों के लोगों में शादी होती है, उसमें नाचना ऐसा कभी गंदा काम करने नहीं देना। हमेशा तेरी महिमा करने के लिए सहायता करना, इनकी सुधी लेना, इनकी रक्षा करना, बहुत ऊंचा करना। और मैं भी तेरा दास होने के नाते इनके लिए झरना करती हूँ, पहाड़ से वो झरना में इनके लिए रखा है, तो मैं इन्हें मिलने के लिए प्रार्थना करती हूँ। आपका लहू लगाती हूँ, इन्हें आशीषित करती हूँ, करुणा दया मांगती हूँ, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रहने के लिए प्रार्थना करती हूँ। आंखों के पुतली के समान संभाल लेना, दुष्ट से बचाए रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इन सब के मनोरथों को पूरा करना और बहुत आशीषित करना, इन सब की रक्षा करना, आंखों के पुतली के समान संभाल लेना, रक्षा करना। ये फलद्रुप रहे, फलवंत रहे, ये कर्जा कभी लेंगे नहीं, कर्जा देने वाले बनेंगे और ये इनका उत्पन्न रक्षा करना। जितने पानी हाथों में पकड़ा है, पानी लाए हम पानी में यीशु का लहू मिला दे, इसमें प्रभु भी पानी में ही तेरा लहू है। प्रभु यीशु के नाम से प्रभु जिस कामों के लिए इस्तेमाल करेंगे, अद्भुत रीति से तेरा लहू कार्य करने देना। जब वो पिएंगे तो अनंत जीवन पाने के लिए सहायता करना। दूध के बच्चों से लेकर बड़े बच्चों की रक्षा करना, हानिकारक जीव जंतुओं से, चोर डाकू बंदे बलात्कारी लोगों से बचाए रखना और प्रभु पवित्र आत्मा में बढ़ने के लिए सहायता करना। सारे जवानों को जवानी की विलासा से दूर रखना, शुद्ध पवित्र जीवन तुझमें जीने के लिए सहायता करना। इन सारे पुरुषों की रक्षा करना, इन्हें बलवंत करना, इस पृथ्वी का अधिकारी करना, आंखों के पुतली के समान संभालेना, अपना घर अच्छा रीति से चलाने के लिए मदद करना, इन्हें बहुत फलवंत करना। इन सारी स्त्रियों को आपके हाथों में देते रक्षा करना, अनुग्रह करना, शक्ति बल देना, ताकत देना, ज्ञान देना और तेरे राज्य में बढ़ने के लिए सहायता करना। तो इन सब की ढाल इन सबका कवच है, इन सब की ढाल इन सबका कवच है, रक्षा करना। यीशु का लहू लगाकर इन्हें ब्लेस करना और आपके छेदे हुए हाथों में देते। धन्यवाद। सारा धन, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको देते प्रभु यीशु मसीह के मीठे पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते। आमीन। सबको प्रेज करो।